Hi everybody, welcome to Bacha Editing. I am Dr. Monali Patil. In this session, we are going to do kind of quick revision of inheritance and variation. तुम्हाला माहितीच आहे लॉकडाऊन चालू आहे आणि त्याच्यामुळे घरीबसूनच तुमच्यासाठी लेक्चर्स प्रिपेअर करते आहे. सो रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायला मिळेल आणि पीपीटी प्रेझेंटेशन बघायला मिळेल. क्लास चालू असते तर ऑफकोर्स प्रॉपर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व्हिडिओ लेक्चर्स पॉसिबल होते. ठीक आहे. सो ह्या सेशनमध्ये आपण एक क्विक रिव्हिजन करणार आहे. आतापर्यंत तुम्ही लेक्चर बघितलेच आहे ज्याच्यामध्ये आपण खूप डिटेल स्टडी केलं, व्यवस्थित अगदी सिस्टमॅटिकली मेंडेल अँड हिज स्पीच पासून आपण स्टार्ट केलं तर आपण प्लिओट्रॉपी पर्यंत, दॅट इज नथिंग बट इंटरजेनिक इंटरॅक्शन्स पर्यंत आतापर्यंत बघितलं. त्याचीच एक क्विक रिव्हिजन विथ नीटचे काही सॅम्पल क्वेश्चन्स तुमच्यासाठी या प्रेझेंटेशनमध्ये दिलेले आहेत. सो शॅल वी बिगिन. सो आपल्याला माहितीच आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, ओरिजिन ऑफ इव्होल्युशन अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स असे 3 चॅप्टर्स आहेत कशामध्ये, जेनेटिक्समध्ये. ठीक आहे. So first we should know about what is meant by genetics. So genetics is nothing but branch of biology which deals with heredity and variation. Okay. So genetics term is coined by William Batson. So हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की ही टर्म कोणी कॉइन केलेली आहे. So this term is coined by William Batson. हा क्वेश्चन विचारू शकतो. So genetics is nothing but what? Branch of biology which deals with heredity and variation. So again, two questions are there. What is meant by heredity and what is meant by variation? Okay. So heredity म्हणजेच काय? अनुवंशिकता. आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो, ठीक आहे ना, बहीण भावांसारखे दिसतो, आपले सिबलिंग सारखे दिसत असतो, आपल्या पॅरेंट्स सारखे दिसत असतो. कोणीही घरी आलं तर पटकन म्हणतात की यार तू तर तुझ्या आईसारखं दिसतोस किंवा वडिलांसारखं दिसतोस. So that is nothing but the heredity. Heredity is nothing but what? Transfer of characters from one generation to the next generation. एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जे जेनेटिक कॅरेक्टर्स जातात त्यालाच आपण काय म्हणतो, हेरिडिटी म्हणत असतो. ठीक आहे. जेनेटिक कॅरेक्टर्स आपल्याला माहिती आहे आता क्रोमोझोम्सच्या फॉर्म मध्ये तर 46 क्रोमोझोम असतात, टोटल 23 पेअर्स असतात. ठीक आहे. सो तेव्हा ही माहिती नव्हती स्टार्टिंगला. सो हेरिडिटी इज नथिंग बट व्हॉट? अनुवंशिकता. Transfer of genetic material, transfer of genetic character from one generation to another generation, or you can say from parents to their offspring, isn't it? So that is nothing but heredity. आणि ती प्रोसेस जी असते त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स. The process by which characters are passed from parent to progeny. ही जी प्रोसेस आहे जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याची पॅरेंट्स पासून प्रोजनी पर्यंत, म्हणजेच पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत, यालाच आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स. देन व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन? तुम्ही एक्झॅक्ट किंवा झेरॉक्स कॉपी आहात का तुमच्या आई वडिलांची? नाही. तुम्ही तुमच्या भावा बहिणींपेक्षा थोडेसे वेगळे दिसतात, तुमच्या सिबलिंग्सपेक्षा थोडेसे तुम्ही वेगळे दिसतात. थोडे व्हेरिएशन्स आपल्यामध्ये आहेत. आपल्या आई वडिलांची आपण एक्झॅक्ट आयडेंटिकल कॉपी नाहीये. सो दॅट इज नथिंग बट दी व्हेरिएशन. So degree by which progeny differ from parents is nothing but variation. Are you getting this? So next is, हे सगळ्याची सुरुवात झाली. सो मेंडल हे जे सायंटिस्ट होते, जे त्यांची बर्थ डेट आहे 22 जुलै 1820, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बेसिकली ते एक पुअर फॅमिलीतनं होते, फार्मर फॅमिली होती त्यांची. त्यांचं बर्थ प्लेस आहे ऑस्ट्रिया, ऑस्ट्रियामध्ये मॉराविया. जसं वी आर फ्रॉम इंडिया अँड इन इंडिया वी आर फ्रॉम महाराष्ट्र. सो लाईकवाईज ही इज फ्रॉम ऑस्ट्रिया, इन ऑस्ट्रिया मोराविया. ठीक आहे. सो बेसिकली पुअर कंडिशन असल्यामुळे शिक्षणाला पैसे नव्हते. स्टील ही मॅनेज समहाऊ अँड ही जॉईन मॉनेस्ट्री इन रोम. सो तिथे जॉईन केल्यानंतर तिथल्या पैशातनं, त्यांच्या खर्चातनं त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ विएनाला पाठवलं, जिथे त्यांनी स्टडी केला. नॅचरल सायन्सचा स्टडी केला. देन ते ऑलरेडी फिजिक्स माहिती होतं त्यांना, मॅथमॅटिक्स माहिती होतं, ते बेसिकली मॅथमॅटिशियन होते. ठीक आहे ना. सो तिथे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ विएनामध्ये ऍक्च्युली त्यांनी स्टडी सुरुवात केली नॅचरल सायन्सचा. तिथे नॅचरल सायन्सचा स्टडी केल्यानंतर त्यांनी ॲज अ प्रिस्ट म्हणून पुन्हा जॉब सुरू केला, चर्चमध्ये जॉब सुरू केला. इजंट इट? पैसे नसल्या कारणाने, फायनान्शियल कंडिशन लो असल्या कारणाने त्यांनी हा वे निवडला. अदरवाईज त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी शेतीच करावी. सो तिथे काम करत असताना त्यांना जास्त इंटरेस्ट होता प्लांट हायब्रिडायझेशनशी रिलेटेड, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटशी रिलेटेड काही काम करण्याची इच्छा होती. सो 1856 to 1863 they work on pea plant. ठीक आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. इन विच टाइम पिरियड they work on the pea plant.
Okay, so you have to remember again this, that is 1856 to 1863. He work on the पी प्लांट मध्ये वाटाण्याचं आपलं मटर प्लांट, ठीक आहे, त्याच्यावरती त्यांनी काम केलं. बेसिकली त्यांनी जे काम केलं ते होतं प्लांट हायब्रिडायझेशनशी रिलेटेड. सो प्लांट हायब्रिडायझेशनचे खूप सारे एक्सपेरिमेंट्स त्यांनी केले. एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांना खूप चांगले आउटकम्सही मिळाले. पण प्रॉब्लेम हा होता की त्यांचे जे जनरेशन, त्यांचा जो इरा होता त्याच्या पुढचं खूप त्यांनी काम करून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना एक्सप्लेन करणं बाकीच्यांना खूप कठीण जात होतं. ठीक आहे, आणि लोकल ठिकाणी त्यांनी त्यांचं लेक्चर डिलिव्हर केलं. खूप सारं काम केलं होतं. एवढं 8-10 वर्ष, 7 वर्ष तर पी प्लांटवरतीच केलं. त्याच्या आधी त्यांचं काम सुरूच होतं. असं टोटल 10-1 वर्ष त्यांनी काम केलं. मग ते कुठेतरी प्रेझेंट करावं म्हणून त्यांनी नॅचरल सायन्स सोसायटीला प्रेझेंट केलं गुरुमध्येच, आणि तिथल्याच लोकल जर्नलमध्ये त्यांनी त्यांचं काम प्लांट हायब्रिड्सवरचं पब्लिश केलं. ठीक आहे, पण फारसं त्यांना रिकॉग्निशन मिळालं नाही. त्यांना रिकॉग्निशन का नाही मिळालं? कारण त्यावेळेस जास्त करून डार्विनच्या थेअरी बद्दलच, इव्होल्युशन बद्दलच चर्चा तिकडे तिकडे सुरू होत्या. आणि मेंडल सांगत होते की असे काहीतरी फॅक्टर आहेत जे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जातात. पण ते फॅक्टर आता आपल्याला माहिती की जीन्स आहे जे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जातात, पण त्यावेळी ते माहिती नव्हतं. सो त्यांना एक्सप्लेन करणं काहीसं कठीण गेलं. आणि मग फायनली 6 जानेवारी 1884 मध्ये ते डाईट झाले. ठीक आहे, आणि तोपर्यंत त्यांचं वर्क रिकॉग्नाइज झालं नाही. मग 16 वर्षानंतर आफ्टर 16 इयर ही गॉट रेकॉग्निशन. ठीक आहे, सो खूप सारं काम केल्यानंतर गरीब परिस्थितीतनं खूप पुढे आले होते. सो यू हॅव टू रिमेंबर दिस बर्थ डेट. त्यांनी मॉनेस्ट्री जॉईन केली, ॲज अ प्रिस्ट म्हणून जॉब केला. आयुष्यभर ते ॲज अ प्रिस्ट म्हणून जॉब करत राहिले. साईड बाय साईड त्यांनी तिथल्या शाळांमध्ये शिकवण्याचंही काम केलं, पण तिथेही त्यांना फारसं यश आलं नाही. ते शिकवत होते पण एक लीगल तेव्हा सर्टिफिकेट लागायचं ॲज अ टीचर म्हणून, ते काही क्वालिफाय करू शकले नाही. हायब्रिडायझेशनचे खूप सारे सिस्टमॅटिक त्यांनी एक्सपेरिमेंट्स केलेले होते, ज्याच्यामध्ये त्यांनी मॅथमॅटिकल लॉजिक सुद्धा अप्लाय केलं, स्टॅटिस्टिकल लॉजिक अप्लाय केलं, आणि शेवटी त्यांनी ॲज अ प्रिस्ट म्हणून जॉब करत करत 1884 मध्ये मेले. ठीक आहे, सो आफ्टर 16 years, in 1900, 3 scientists, Hugo Tivaris from Holland, Karl Perens from German, Erich von Schermack from Austria, हे 3 सायंटिस्ट हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कामं करत होते. ऑलरेडी ते वेल नोन होते, आणि ह्या तिघांनी पण कोइन्सिडेंटली पी प्लांट वरतीच काम करायला सुरुवात केली. ठीक आहे, सो ऑल द 3 सायंटिस्ट, Hugo Tivaris from Holland, Karl Perens from German, and Erich von Schermack from Austria. They all started working on the pea plant. ठीक आहे, आणि सेम रिझल्ट त्यांना मिळत गेले. समहाव त्यांनी पेपर बघितले. पेपर बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, अरे यार आपण जे करतो आहे आता ते तर ऑलरेडी करून ठेवलेलं आहे मेंडल यांनी. सो त्यांनी विचार केला की आता आपण पुढे काम न्यावं, आणि मग मेंडलचे फाइंडिंग जे आहे ते लोकांच्या समोर आणावे. आणि मग टुगेदर ते तिघही सायंटिस्ट एकत्र आले, आणि त्यांनी मेंडलचे जे काही त्यांनी मेंडल यांनी फाइंडिंग्स आणलेल्या होत्या त्यांच्या पेपर्समध्ये त्यांनी पब्लिश केलेल्या होत्या, त्यांनी लॉसच्या फॉर्ममध्ये कन्स्ट्रक्ट केलं. आता मेंडल यांना सक्सेस का नव्हती मिळाली? त्यांनी एवढं काम केलेलं होतं, जे आता आपण ऑल ओव्हर इंडिया सगळीच मुलं तुमच्यासाठी 12th मुलासाठी शिकतायत. त्याच्यानंतर जेनेटिक्स मध्येही जो पण पुढे जाऊन जेनेटिक्स शिकतो त्याला ते शिकायलाच लागतं, मेंडेलियन जेनेटिक्स. सो मग त्यांना रेकॉग्निशन का नाही मिळालं? त्यांना रेकॉग्निशन न मिळण्याचं कारण होतं ते फॅक्टर बद्दल बोलत होते, आणि तेव्हा जीन बद्दल काहीच माहित नव्हतं. मायक्रोस्कोप एलिमेंटरी लेवलला होते, एवढ्या जीन पर्यंत कोणी पोहोचलेलं नव्हतं. सो ते जे एक्सप्लेन करत होते ते कोणालाच कळत नव्हतं. सेकंड होतं की सगळ्यांना डार्विन थेअरी, इव्होल्युशनशी रिलेटेड चर्चा करण्यामध्ये बायोलॉजिस्ट त्याच्यामध्येच होते सगळेजण. थर्ड होतं की त्यांनी त्यांचं जे वर्क होतं ते पब्लिश केलं लोकल जर्नलला. ग्रुडमध्ये पब्लिश केलं तर फक्त तिथल्याच लोकांपर्यंत ते पोहोचलं. 2 प्रकारचे जर्नल असतात इझंट इट? जनरली नॅशनल आणि इंटरनॅशनल असे 2 प्रकार असतात. इंटरनॅशनल जर्नलमध्ये जर पब्लिश केलं तर ते ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्यांना असेस होऊ शकतं, पण त्यांनी लोकल जर्नलला केल्यामुळे त्याच्या फारशा काही प्रिंट मिळाल्या नाही आणि लोकांपर्यंत ती वर्क पोहोचलं नाही. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे होत्या. पण मग आफ्टर इन 1900 त्यांना सक्सेस कशी मिळाली? ह्या तिघं सायंटिस्ट जेव्हा पी प्लांटवरती काम करायला लागले त्यांना सेम रिझल्ट मिळाले, आणि त्यांचे रिझल्ट मेंडल यांच्या रिझल्टशी मॅच व्हायला. मग मेंडल यांच्या रिझल्टशी मॅच कसे झाले? कारण त्यांनी खूप सिस्टमॅटिक वर्क केलेलं होतं. त्यांच्या फाइंडिंग्स अगदी
क्लिअर होत्या, व्यवस्थित होत्या. मग ह्या तिघी सायंटिस्टने बघितलं की त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते आपल्याला मिळत आहे रिझल्ट. सो रिझन्स फॉर मेंटल सक्सेस आर स्टॅटिस्टिकल अनालिसिस अँड मॅथमॅटिकल लॉजिक. ते मॅथमॅटिशियन होते, त्याच्यामुळे जो पण काही डेटा जनरेट व्हायचा ते मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिकल फॉर्ममध्ये त्याला लिहून ठेवायचे. त्यांनी पी प्लांटवरती स्टडी केला होता. पी प्लांट इझी ग्रोईंग प्लांट होतं, त्याच्यामुळे त्याचं लाईफस्पॅन कमी असल्यामुळे, शॉर्ट लाईफस्पॅन असल्यामुळे लार्ज सॅम्पल साईज पॉसिबल होती. त्याच्यामुळे त्यांच्या जे काही त्यांनी डेटा जनरेट केला होता त्याला क्रेडिबिलिटी मिळाली. क्रेडिबिलिटी मिळाली म्हणजेच काय, आता तुम्हाला जर सांगितलं मी की ॲव्हरेज हाईट तुमच्या क्लासमधल्या मुलांची किती आणि क्लासमध्ये असतील 100 मुलं, म्हणजे फक्त 10 मुलांची हाईट बघून सांगितली तो डेटा आपण मानू का खरा? नाही. सो लार्ज सॅम्पल साईज म्हणजे तुम्हाला सगळे व्हेरी करावं लागतं, सगळ्यांची हाईट्स बघावं लागतं, त्यानंतर तुम्ही एक कन्क्लुजन देऊ शकता. इजंट इट? त्यांनी जे पी प्लांट घेतलं होतं त्याच्या कंट्रास्टिंग कॅरेक्टर होतं. कंट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय, सपोज हाईट ऑफ द प्लांट घेतली तर एक टॉल सेकंड डार्क होतं, मधली मिडल हाईट नव्हती. जसं आपल्याला आपल्या हाईटमध्ये व्हेरिएशन्स दिसतात, काही टॉल असतात, काही डार्क असतात, काही शॉर्ट असतात, काही मिडल हाईटचे असतात, आपल्या हाईट व्हॅरी करत असतात. पण त्यांनी जे पी प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक घेतले होते ते कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते, कम्प्लिटली कंट्रास्टिंग. ठीक आहे, म्हणजे आता पर्पल फ्लावर आहे तर सेकंड फ्लावर डिरेक्टली व्हाईटच होतं. दोनच व्हरायटी होत्या त्याच्यामध्ये, एक तर पर्पल कलरचं फ्लावर, एक तर व्हाईट कलरचं फ्लावर. इंटरमिजिएट काही नव्हतं की लाईट पर्पल वगैरे असा प्रकारच नव्हता, त्याच्यामुळे कन्फ्युजनला काही चान्सेस नव्हता. आणि लकीली कोइन्सिडेंटली त्यांनी जेवढे कॅरेक्टर स्टडी केले ते कंट्रास्टिंग होते आणि त्यांच्यामध्ये लिंकेजच नव्हते. म्हणजे जे जीन्स होते ते एकमेकांपासून लकीली दूर दूर होते, ते जवळ नव्हते. ते जवळ असते तर या सगळ्या फाइंडिंग्स आपल्याला मिळालंच नसतं. अंडरस्टँड दिस? देन व्हाय ही चूज गार्डन पी प्लांट? गार्डन पी प्लांटलाच आपण म्हणतो पायसम सटायवम. अगेन हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. सो गार्डन पी प्लांटच त्यांनी का घेतलं? सो गार्डन पी प्लांट बेसिकली बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअलचं मिनिंग आहे बोथ सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन पॉसिबल आहे. ठीक आहे, सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन याच्यात पॉसिबल आहे. यालाच आपण म्हणतो बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल मीन्स व्हॉट, both female and male part are present on the same flower. Means here you can see stigma is present and anther is also present. So both the parts are there. That's why it is known as bisexual flower. So both self and cross pollination is possible. ठीक आहे. So just stigma वरती pollen spread झाले की self pollination होऊन जाणार. ठीक आहे, आणि तुम्ही जर इमॅस्क्युलेशन केलं तर क्रॉस पॉलिनेशन होणार. What is meant by emasculation? Emasculation is nothing but removal of anthers, isn't it? Emasculation means what? Removal of anthers. आणि ते काय करायचं, सिम्पल प्लांट हायब्रिडायझेशन. आता इथे त्यांचं क्लिअर होतं की मला हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटच फॉलो करायचं. हायब्रिड फॉर्म करायचं म्हणजेच क्रॉस करायला लागणार, एकाचं एक कॅरेक्टर आणि दुसऱ्याचं दुसरं कॅरेक्टर मिक्स करायला लागणार. सो ते सिम्पल काय करायचं, सपोज याला फिमेल प्लांट म्हटलं तर फिमेल प्लांट मधनं काय करायचंय, इमॅस्क्युलेशन, दॅट इज नथिंग बट रिमूव्हल ऑफ अँथर्स करायचे. आणि मग काय करायचंय, दुसऱ्या फ्लावरला मेल प्लांट कन्सिडर करून त्याचे पोलन्स या स्टिग्मावरती स्प्रेड करायचे. सिम्पल. सो झालं हायब्रिडायझेशन. सो हायब्रिडायझेशन झाल्यानंतर ते बघायचे की नेक्स्ट जनरेशन काय येते, त्याचे सगळे सीड्स प्लांट करून बघायचे आणि मग चेक करायचे की नेक्स्ट जनरेशन मध्ये रिझल्ट काय मिळाले. हे असे त्यांचे एक्सपेरिमेंट त्यांनी डिझाईन केलेले होते. थर्ड पॉईंट होता की जे गार्डन पी प्लांट आहे ते अॅन्युअल प्लांट आहे, शॉर्ट लाईफ स्पॅन आहे. सो खूप सारे जनरेशन आपण स्टडी करू शकतो इयरली. सीड डू नॉट शो डॉर्मन्सी. सीड्स जनरली डॉर्मन्सी शो नाही करत, म्हणजे एकदा सीड्स आपल्याला मिळाले की लगेच तुम्ही जर्मिनेशन स्टार्ट करू शकतात, लगेच तुम्ही त्यांना प्लांट करू शकतात. ठीक आहे ना. डॉर्मन्सी म्हणजे काय, एक सर्टन पिरियड पर्यंत आपल्याला वेट करावं लागतं. ठीक आहे, तरच ते जर्मिनेट होतात. पण गार्डन पी प्लांटचा फायदा काय आहे की सीड्स डॉर्मन्सी दाखवत नाही, आपण लागलीच त्यांना कल्टिवेट करू शकतो. शोज कंट्रास्टिंग कॅरेक्टर. आधी मी तुम्हाला सांगितलं टोटल 7 त्यांनी पेअर्स कंट्रास्टिंग कॅरेक्टर्सचे घेतले होते, ज्याच्यामध्ये कन्फ्युजनला काही चान्सेस नव्हता. हाईट टॉल, सेकंड इज डार्क, नो कन्फ्युजन. पर्पल व्हाईट फ्लावर्स, नो कन्फ्युजन. लाईकवाईज त्यांनी कॅरेक्टर्स घेतले होते पी प्लांटचे. इझी मेंटेनन्स आहे, फारसा मेंटेनन्स लागत नाही. इझी टू कल्टिवेट आहे आणि सुटेबल फॉर क्लायमेट. जसं आपण बघितलं ते बियाणामध्ये होते, फ्रूटमध्ये होते, तिथे थंडी असते. सो थंडीमध्ये आपल्याला पण हिवाळ्यातच मिळतात ना इथे पीज. जास्त करून बटरचं जे काही इल्ड असतं ते आपल्याला कधी बघायला मिळतं, विंटर सीझन मध्ये बघायला मिळतं.
सो जनरली व्हिएनामध्ये जे आहे ते थंडीच असते, त्याच्यामुळे त्यांनी टी प्लांटच त्यांनी घेतलं. बी सुटेबल फॉर दी climate. So these are the reasons why we choose garden tea plant, that is nothing but Pisum sativum. आता त्यांनी ठरवलं असतं की तिथे जे थंडीतले तिकडचे जे काही प्लांट्स आहेत लाईक देवदार वगैरे त्यांना कल्टिवेट करायचा प्रयत्न केला असता तर ते कुठलीच जनरेशन स्टडी करू शकली नसते, म्हणून त्यांनी इझी ग्रोईंग कमी लाईफ स्पॅन असलेलं प्लांट निवडलं, दॅट इज नथिंग बट गार्डन टी प्लांट. थेरॉटिकल क्वेश्चन साठी हे क्वेश्चन विचारतात, व्हाय ही चोज गार्डन टी प्लांट, isn't it? And what is meant by emasculation? Emasculation is nothing but removal of anthers. Then what are the which are the 7 characters he took for the study? So first is seed shape round and wrinkle, seed color yellow and green, flower color violet and white, flower position axial and terminal. ओके, व्हॉट इज मीन बाय ऍक्झियल? जेव्हा साईड ब्रांचला फ्लावर्स असतात त्याला आपण म्हणतो ऍक्झियल. टर्मिनल म्हणजे ऍट दी एंड असतात. ओके, ऍट दी एंड जेव्हा असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? टर्मिनल. ओके, सो फ्लावर कलर व्हायलेट अँड व्हाईट, पॉट शेप फुल अँड कॉन्स्ट्रिक्टेड. ठीक आहे, यालाच इन्फ्लेटेड पण म्हणतात. बऱ्याच ठिकाणी याला काय म्हटलं असतं? इन्फ्लेटेड. इन्फ्लेटेड म्हणजे पूर्णपणे फुललेलं असतं. कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे काय? वेगवेगळे स्ट्रक्चर असतात त्याला. ओके, सो दॅट इज नथिंग बट दी कॉन्स्ट्रिक्टेड वन. पॉट कलर ग्रीन अँड येलो, स्टेम हाईट टॉल अँड डार्क. ठीक आहे, हे काय आहे? कॅरेक्टर्स. इथे काय लिहिलंय? कॅरेक्टर. आणि इथे लिहिलेलं आहे ट्रेट. ट्रेट म्हणजे काय? त्याच्यात कुठल्या पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. ठीक आहे, सो सीड शेप मध्ये 2 आहेत व्हरायटीज, दॅट इज राऊंड अँड रिंकल. सीड कलर येलो अँड ग्रीन. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एमसीक्यू की सीडशी रिलेटेड किती कॅरेक्टरिस्टिक आहेत. सो 2 कॅरेक्टरिस्टिक्स आर रिलेटेड टू सीड, दॅट इज शेप अँड कलर. 2 are for flower color and flower position. Pod shape, pod color, 2 characteristic कसले आहेत? पॉडच्या. and last one is stem height, that is tall and dark. So आपल्याला नक्कीच लक्षात येते इथे काहीच कन्फ्युजन नाही. ठीक आहे, क्लिअर कट डिफरन्सेस आहे. सो दॅट्स वाय दीज आर 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स ज्यांच्यावरती मेंडल यांनी स्टडी केला. ठीक आहे, सो 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर आणि 14 ट्रू ब्रीडिंग पी प्लांट व्हरायटीज. अगेन तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, 14 ट्रू ब्रीडिंग पी प्लांट व्हरायटीज म्हणजेच काय? 7 डॉमिनंट वन, 7 रिसेसिव्ह. ठीक आहे, डॉमिनंट म्हणजे जो जास्त वेळा जनरेशन मध्ये दिसला, जो त्याला एक्सप्रेस केलं, ते पुढे आपण मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये बघतो, तेव्हा मी तुम्हाला समजावून सांगेन व्हॉट इज मीन बाय डॉमिनंट अँड रिसेसिव्ह वन. ठीक आहे, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा 14 ट्रू ब्रीडिंग पी प्लांट व्हरायटीज त्यांनी स्टडी करायला घेतलं. ट्रू ब्रीडिंग मीन्स व्हॉट? ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नाहीये, भेसळ नाहीये. ठीक आहे ना, ट्रू म्हणजेच काय? प्युअर प्लांट त्यांनी घेतले ज्याच्यामध्ये बिलकुल काहीच मिक्सिंग नाहीये. टॉल प्लांटच्या जनरेशन त्यांनी स्टडी केल्या त्या सगळ्या टॉलच आल्या. डार्कच्या स्टडी केलं ते डार्कच आल्या, नाही आलं तर त्यांनी क्रॉस करून करून त्या डार्कच आणल्या आणि क्रॉस करून करून त्यांनी टॉलच आणला. म्हणजे टॉलचं क्रॉस टॉल प्लांट सोबत करायचं आणि जोपर्यंत फक्त टॉल प्लांट मिळत नाही तोपर्यंत ते क्रॉस सक्सेसिव्ह सेल्फ पॉलिनेशन करतच जायचं. आणि जी फायनली आपल्याला 4 to 5 सक्सेसिव्ह सेल्फ पॉलिनेशन केल्यानंतर जी जनरेशन मिळेल त्याला आपण काय म्हणतो? ट्रू ब्रीडिंग पी प्लांट म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नाहीये. अंडरस्टँड दिस? सो दॅट इज नथिंग बट ट्रू ब्रीडिंग पी प्लांट. सो टोटल त्यांनी किती व्हरायटीज घेतल्या? 14. 7 फ्रॉम दिस साइड अँड 7 फ्रॉम दिस साइड, सो टोटल ऑफ 14. सो नाव दिस इज क्विज टाइम. ठीक आहे, सो नीटला विचारले गेलेलेच क्वेश्चन आपण टाकतो.
In his classic experiment on pea plant, Mendel did not use. आत्ताच आपण बघितलं, जस्ट बघितलं की 7 कॅरेक्टर्स कुठले कुठले असतात. ठीक आहे. सो सीड कलर चेक केला होता का? येस. पॉड लेंथ, seed shape and flower position. We know that seed color is there, seed shape is there, flower position is there, pod color, pod shape is there, okay, and height of the pod. So what is the answer? Pod length. Pod length त्यांनी check केलेली नव्हती. ठीक आहे. How many pairs of contrasting characters in pea plant were studied by Mendel in his experiment? किती simple question in NEET 2015 मध्ये हा question विचारलेला आहे. So easy. So how many? 7. Yes, 7. Which one form, those given below, is the period of Mendel's hybridization experiment? मी तुम्हाला बोलली फर्स्ट आपण सेकंड स्लाइड बघितली तेव्हाच बोलली की येस त्यांनी हा क्वेश्चन ऑलरेडी विचारला जाते इन नीट 2017 की कुठल्या त्यांनी इयर मध्ये स्टडी केला होता पी प्लांट वरती. ठीक आहे. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट कुठल्या त्या 7 इयर्स मध्ये त्यांनी फॉलो केलं होतं. येस, इट इज 1856 to 1863. एनी डाऊट गाईज? तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकतात. जर टॉपिक रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला परत काही क्लॅरिफिकेशन हवं असेल तर. ठीक आहे. Among the following characters, which one was not considered by Mendel in his experiment on pea plant? Okay, so आताच आपण बघितलं स्लाइड्स. सो येस, स्टेम हाईट त्यांनी स्टडी केली होती, टॉल और डॉट. ठीक आहे. पॉड पण स्टडी केलं होतं, इन्फ्लेटेड or constricted. Seed color, yes, then we study about the yellow and green. So this character, that is trichomes, glandular and non-glandular, it is not studied by him. So this is what the answer. A true breeding plant is NEET 2016 question. Okay, हे पण आपण इतक्यातच डिस्कस केलेलं आहे. काही स्लाइड्स आधी. One that is able to breed on its own. No. Produced due to cross-pollination among unrelated plants. True cross-pollination नंतर मिक्सिंगच मिळणार आहे, हायब्रिडच असणार आहे. सो ट्रू असण्याचा काही त्याच्यात चान्स आहे का? नाही. Near homozygous and produces offspring of its own kind. Isn't it? So yes, it is homozygous. Homozygous म्हणजे काय? Same. Homozygous means similar type. Capital T, T. It is nothing but homozygous. Small t, T. It is nothing but homozygous. Capital T, small t नाहीये. So near homozygous is similar, yes, and produces offspring of its own kind. स्वतःसारखेच ऑफस्प्रिंग तयार होतात, म्हणूनच आपण त्याला ट्रू म्हणतो की त्याच्यामध्ये प्युअर आहे, त्याच्यामध्ये मिक्सिंग नाहीये. सो आन्सर इज ऑप्शन नंबर सी, दॅट इज नथिंग बट नियर होमोझायगस अँड प्रोड्युसेस ऑफस्प्रिंग ऑफ इट्स ओन काइंड. हा क्वेश्चन आपण नंतर घ्यायला पाहिजे होता, हा इथे डिस्कस करू आपण. मल्टिपल alleles are present on different chromosome at different loci of same chromosome at the same locus of the chromosome or on the non-sister chromatid. So they are present at the same locus of the chromosome. Alleles म्हणजे काय? Alleles are nothing but alternative form of the gene. So they are always, chromosomes are always present in pair. एका जीन्सचे allele एकाच पर्टिक्युलर लोकेशनला प्रेझेंट असतात. सो हे आपण नंतर जेव्हा आपण मल्टिपल allelism आणि नेक्स्ट आपण फर्दर पुढे जाऊ तेव्हा आपण बघू. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज इनहेरिटन्स ऑफ वन जीन. सो आतापर्यंत आपण काय बघितलं? येस, मेंडेलियन हिस्ट्री बघितली. व्हाय ही चूज पी प्लांट, कुठल्या 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो टोटल 14 ट्रू ब्रीडिंग प्लांट व्हरायटीज त्यांनी स्टडी करण्यासाठी घेतल्या होत्या. ठीक आहे. त्यांना सक्सेस का मिळाली आणि कुठले 3 सायंटिस्ट होते ज्यांच्यामुळे त्यांना नंतर सक्सेस मिळाली. काइंड ऑफ आपण क्विक रिव्हिजन करतोय, सो जास्त आपण त्याच्यात वेळ घालवणार नाही. ऑलरेडी मी बोर्डवरती ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. सो इनहेरिटन्स ऑफ वन जीन मीन्स व्हॉट? व्हेन वी कन्सिडर ओनली वन कॅरेक्टर ॲट अ टाइम for the plant hybridization experiment, that is nothing but the inheritance of one gene. So it is also known as monohybrid cross. Mono means what? Mono means single. When we consider only single character, for what? For cross. So that is nothing but monohybrid cross. Suppose आपण इथे घेतले 2 प्रकारचे प्लांट.
सो आपण स्टार्ट कुठून करणार, प्युअर लाईन पासून. प्युअर लाईन मीन्स व्हॉट, ट्रू ब्रीडिंग प्लांट. वन इज टॉल, अनदर वन इज डार्क. सो क्रॉस केल्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळतो तो टॉल प्लांटचा. म्हणजेच काय, F1 जनरेशन. F1 मीन्स व्हॉट, फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशन इज नथिंग बट हायब्रिड फॉर्मेशन. सो याच्यामध्ये त्यांना जे प्लांट्स दिसले ते सगळेच्या सगळे कसे होते, टॉल. ऑफकोर्स त्यांनी स्टार्ट केलं होतं टॉल क्रॉस विथ डार्क. ठीक आहे. आता आपल्याला हे सगळी प्रोसेस माहिती, पण तेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांना नवीन नवीन सरप्राइजेस मिळाले होते रिझल्टच्या फॉर्ममध्ये. सो when we cross tall with dark in F1 generation, all plants are tall. सगळेचे सगळे प्लांट्स कसे होते, टॉल होते. मग ते सरप्राईज झाले असणार ऑफकोर्स तेव्हा, की मी तर टॉल आणि डार्कचा क्रॉस केला, मग कसं काय सगळेचे सगळे टॉल मिळाले. ठीक आहे. सो नंतर त्यांनी सेल्फिंग करायचं ठरवलं, की आपण सेल्फिंग करून बघू. सेल्फिंग करून बघू म्हणजे काय, त्या जनरेशन मध्ये त्यांना जे टॉल प्लांट मिळालं होतं त्यांचं त्यांनी क्रॉस पॉलिनेशन केलं, मीन्स टॉल क्रॉस विथ टॉल. आणि मग F2 जनरेशन मध्ये सक्सेसिव्ह त्याच्या पुढच्या जनरेशनला आपण F2 म्हणणार, त्याच्या पुढच्या F3, त्याच्या पुढच्या F4, लाईकवाईज फिलियल जनरेशन मीन्स नथिंग बट ऑफस्प्रिंग. सो जेव्हा त्यांनी सेल्फिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आउट ऑफ 4 प्लांट्स 3 आर टॉल अँड 1 इज डार्क. मीन्स व्हॉट, की जे आपण पॅरेंट पहिले घेतलं होतं ते तसंच्या तसं त्यांना परत दिसतं. कधी, F2 जनरेशन. आणि F1 मध्ये काय दिसतंय, सगळे एकाच पॅरेंट सारखे दिसतात. सगळे कोणासारखे दिसत आहे, एकाच पॅरेंट सारखे दिसत आहे. दॅट इज नथिंग बट दिस वन. सो इथे त्यांनी काय कन्क्लुजन्स दिले, की द प्लांट्स विच आर ऑब्झर्व इन F1 जनरेशन आर dominant. The character which observe in F1 generation, they call it as a dominant one. ठीक आहे. सो टॉल आणि डार्कचा क्रॉस केल्यानंतर F1 जनरेशन मध्ये सगळे टॉल दिसले. म्हणजेच काय, the character which is expressed in F1 it is known as dominant, and the one which is hidden one which gets suppressed because of the dominant one, it is known as the recessive character. Okay, so tall is dominant, dark is recessive. Why? Because it is not seen in F1 generation. मग त्यांनी सेल्फिंग केलं. सेल्फिंग मीन्स व्हॉट, त्याच जनरेशनचं प्लांट त्याच जनरेशन क्रॉस केलं. व्हॉट, मग त्यांना सेकंड सरप्राईज मिळालं, अरे आपल्याला परत तेच प्लांट मिळत, दॅट इज सिमिलर टू वन ऑफ द पॅरेंट जे F1 जनरेशन मध्ये दिसत नव्हतं. सो इथे त्यांनी सेकंड कन्क्लुजन दिलं, की दॅट कॅरेक्टर डज नॉट गेट मिक्स, दॅट अगेन अपीअर इन दी F2 जनरेशन ॲज इट इज, दो इट इज हिडन इन F1 जनरेशन. ठीक आहे. सो आपण आता आपल्या अंडरस्टँडिंग साठी सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहू. अलिल्स आपण कशी लिहितो, पेअर मध्ये. सो प्युअर टॉल प्लांटला आपण काय लिहिणार, कॅपिटल TT, डार्क स्मॉल TT. गॅमिट फॉर्मेशन, गॅमिट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड, सो देयर इज फॉर्मेशन ऑफ F1 जनरेशन, कॅपिटल T स्मॉल t. फिनोटिपिकली आपल्याला काय दिसणार आहे, म्हणजेच एक्सटर्नल अपीअरन्स काय दिसणार आहे, ऑल प्लांट्स आर टॉल, ऑल प्लांट्स आर टॉल. मग काय केलं, सेल्फिंग, कॅपिटल T स्मॉल t इंटू कॅपिटल T स्मॉल t. आपण पुनेट स्क्वेअर नेहमी ड्रॉ करतो. पुनेट स्क्वेअर काय आहे, RC पुनेट यांनी काय दिली, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशनची स्कीम दिली, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ नये, आपल्याला सगळ्या प्रोबॅबिलिटीज, परम्युटेशन, कॉम्बिनेशन सगळे कळावेत, म्हणून त्यांनी ग्राफिकल सिम्पल रिप्रेझेंटेशनची स्कीम दिली. त्यालाच आपण म्हणतो चेकर बोर्ड किंवा पुनेट स्क्वेअर. ठीक आहे. सो मेल गॅमिट एका साईडला लिहायचे, फिमेल गॅमिट एका साईडला लिहायचे, आणि जस्ट त्यांचं कॉम्बिनेशन लिहायचं, कॅपिटल TT, कॅपिटल T स्मॉल t. ठीक आहे. आणि मग आपल्याला काय लक्षात आलं, F2 जनरेशन मध्ये आउट ऑफ 4 3 आर टॉल and only one is dark, isn't it? Means what is the ratio? Phenotypic ratio is 3:1. What is meant by phenotype? Phenotype is nothing but physical appearance, external appearance, जे तुम्हाला दिसणार आहे, जे तुम्हाला डोळ्यांना दिसणार आहे ते. ठीक आहे ना. तुम्हाला थोडी ना जिनोटाइप दिसणार आहे, आपल्याला काय दिसणार आहे, प्लांटची हाईट दिसणार आहे, की ते टॉल आहे की डार्क आहे. दॅट इज नथिंग बट दी फिनोटाइप. व्हॉट इज मीन बाय जिनोटाइप? Genotype is nothing but the genetic. मीन्स आपण जे आलेलिक फॉर्म मध्ये लिहिलेले हे सिम्बॉल्स आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी दिलेले आहेत. सो दॅट इज नथिंग बट जिनोटाइप. कॅपिटल TT, कॅपिटल TT काय झालं, होमोझायगस. होमो मीन्स व्हॉट, सिमिलर. जेव्हा सिमिलर सिच्युएशन असतात त्याला तुम्ही काय म्हणणार, होमोझायगस. कॅपिटल T स्मॉल t याला तुम्ही काय म्हणणार, हेटेरो. हेटेरो मीन्स व्हॉट, डिफरंट. हेटेरोझायगस. दिस इज ऑल्सो हेटेरोझायगस. And small t is also again homozygous. So what is the ratio? Capital TT 1, capital T small t 2,
and small tt 1. So genotypic ratio is 1:2:1. So this is nothing but monohybrid cross. So Punnett square was developed by British geneticist, that is Reginald C. Punnett. It is graphical representation to calculate probability of all possible genotypes. So it is nothing but simply graphical representation. Okay. So what we get from this monohybrid cross? First आपल्याला कळालं की F1 generation मध्ये those plants express in F1 generation, that character we call it as a dominant one. The one which is hidden or gets suppressed because of the dominant character, it is nothing but the recessive one. त्याच्यानंतर आपल्याला काय आलं, जेव्हा आपण सेल्फिंग करतो F2 जनरेशन मध्ये काय होतंय, F2 जनरेशन मध्ये अगेन जे कॅरेक्टर एक्सप्रेस नव्हतं झालं F1 मध्ये ते ऍज इट इज एक्सप्रेस होतं F2 मध्ये. म्हणजेच काय, कुठल्याही प्रकारचे मिक्सिंग झालेले नाहीये. ठीक आहे. सो गॅमेट्स प्रॉपर सेपरेट झालेले, गॅमेट्स मिक्सिंग होत नाहीये, कॅरेक्टरचं मिक्सिंग होत नाहीये, ते पुन्हा रिअपियर होत आहे. सो दॅट वी गेट फ्रॉम दी मोनोहायब्रिड क्रॉस. मग त्यांनी करून बघितलं टेस्ट क्रॉस. टेस्ट मीन्स व्हॉट? टेस्ट मीन्स टू इन्व्हेस्टिगेट, टू चेक. आपल्याला चेक करायचंय. ठीक आहे. सो आपल्याला जे डोळ्यांना दिसणार आहे ते आपल्याला थोडं ना माहिती, टॉल प्लांट कॅपिटल टी टी आहे की कॅपिटल टी स्मॉल टी आहे. ठीक आहे ना. सो हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपल्याला काय करायचंय, टेस्ट क्रॉस करायचंय. आपल्याला माहिती करून घ्यायचं की त्याचा जिनोटाइप काय आहे, अननोन प्लांट होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे. ठीक आहे. ते आपल्याला माहिती करून घ्यायचं. सो ते कसं करणार आपण? सो आपण सिम्पली काय करणार, कॅपिटल टी स्मॉल टी असेल तर आपण त्याचा क्रॉस कशासोबत करणार, रिसेसिव्ह पॅरेंट. तर मग क्रॉस आपण सोबत करणार रिसेसिव्ह पॅरेंट सोबत. इथे त्यांनी फ्लावर्स एक्झाम्पल दिलं. सी कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू आहे त्याचा क्रॉस कशासोबत केला, होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत. कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आहे त्याचा क्रॉस कोणासोबत केला, होमोझायगस रिसेसिव्ह सोबत. सो टेस्ट क्रॉस मीन्स व्हॉट, टू इन्व्हेस्टिगेट, टू चेक. आपल्याला माहिती करून घ्यायचं. आपण एक्झाम का घेतो, जे शिकवलेलं तुम्हाला किती कळालेलं आहे त्याच्यासाठीच आपण एक्झाम घेत असतो, इजंट इट. सो आपल्याला इथे चेक करायचं आहे की टॉल तर दिसतंय, पण टॉल म्हणजे काय, कॅपिटल टी स्मॉल टी आहे का कॅपिटल टी टी आहे. सो सिमिलर, फ्लावर्स व्हायलेट आहेत की व्हाईट आहे ते आपल्याला दिसतंय, पण व्हायलेट फ्लावर हे कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू आहे की कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आहे, हे कसं कळणार. सो हे कळण्यासाठी काय केलं जातं, whatever F1 generation will be there, that will cross with recessive parent, that is known as test cross. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, IMP, that is very very important. ठीक आहे. So always F1 generation when we cross it with recessive parent, only homozygous recessive parent. See here, homozygous recessive parent. Then it is known as test cross. What is meant by back cross? Back cross means, yes, back cross means what? F1 generation cross with any parent. Any parent means either it is homozygous recessive, either it is homozygous dominant. कारण आपले पॅरेंट काय आहे, कॅपिटल टी टी, म्हणजे एक कॅपिटल लेटर्स असतील डॉमिनेंट किंवा ते काय असतील रिसेसिव्ह. सो बॅक क्रॉस म्हणजे काय, मागे जाणं. मग तुम्ही कुठल्याही पॅरेंट सोबत क्रॉस करा. जेव्हा आपल्याला डिझायर प्लांट हवे असतात, जेव्हा आपल्याला डिझायर प्लांट व्हरायटीज हवी असते, सपोज मला इंटरेस्ट आहे व्हायोलेट कलरचे फ्लावर्स द्यायला हवे कारण क्वालिटी चांगली असते, तर मी काय करणार, मग मला दिलेले जे काही प्लांट आहे त्याला व्हायोलेट फ्लावर आहे, पण ते हेट्रोझायगस आहेत की होमोझायगस आपल्याला माहिती नाही. मग मी काय करणार, मला व्हायोलेटच हवे असतील तर मी त्याचा क्रॉस कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू सोबतच करत जाणार. सक्सेसिव्ह सारखं सारखं त्याचा क्रॉस कशा सोबत करणार, कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू सोबत. आणि मग मला व्हरायटीज कसल्या जास्त मिळतील, व्हायोलेटच्या. सपोज मी व्हाईट मध्ये इंटरेस्टेड असेल तर मी काय करेल, स्मॉल डब्ल्यू डब्ल्यू सोबत क्रॉस करेल. सो याला आपण काय म्हणतो, बॅक क्रॉस. ठीक आहे ना. आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय, टू चेक, टू इन्व्हेस्टिगेट. सो टेस्ट क्रॉस मध्ये आपण नेहमी काय वापरतो, होमोझायगस रिसेसिव्ह. टेस्ट क्रॉस मीन्स F1 क्रॉस विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. ठीक आहे. सो इथे त्यांनी क्रॉस केला. क्रॉस केल्यावर काय मिळालं, ऑल फ्लावर्स आर व्हायोलेट. याच्यावरनं तुम्ही काय कन्क्लूड करणार, अननोन फ्लावर कसं आहे, होमोझायगस डॉमिनंट. बट ऑब्वियस आहे कारण रिसेसिव्ह कॅरेक्टर इथे एक्सप्रेस झालंच नाही. जो तो हेट्रोझायगस असता तर रिसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस झालं असतं, इजंट इट. सो हिअर यू कॅन सी कॅपिटल डब्ल्यू टू स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू टू स्मॉल डब्ल्यू, half are violet, half are white. So ratio always comes 1:1 when there is heterozygous condition. तुम्हाला जर हेट्रोझायगस कंडिशन दिलेली असेल तर रेशो नेहमी कसा येतो, 1:1.
Understand this? So this is nothing but test cross. So what conclusion we can draw from monohybrid cross? So first is principle of unit factor. Characters are controlled by discrete units called factors and factors occur in pair. Alleles pair मध्ये असतात की नाही. So factors are nothing but आता आपल्याला माहिती की genes. So gene ही टर्म कोणी कॉइन केली? जॉहान्सन. Gene टर्म कोणी कॉइन केली आहे? जॉहान्सन. ठीक आहे. So characters are controlled by discrete units. सो हे जे काही कॅरेक्टर्स दिले हाईट ऑफ द प्लांट आहे सीड शेप सीड कलर एनिथिंग सो जे काही 7 कॅरेक्टर्स दिलेले होते त्यांनी जो स्टडी केला होता त्यांचं म्हणणं होतं की हे जे कॅरेक्टर्स आहे त्यांना कोणीतरी कंट्रोल करते आणि ते कोणीतरी काय आहे फॅक्टर्स फॅक्टर्स आर नथिंग बट व्हॉट नाउ वी नो दॅट दे आर genes so characters are controlled by discrete unit that is nothing but factor and they are always occur in pair म्हणजे आपण जे लिहिले ना कॅपिटल टी किंवा कॅपिटल डब्ल्यू सो ते नेहमी कसे असतात पेअर मध्येच असतात सेकंड कन्क्लुजन आहे लॉ ऑफ डॉमिनन्स इन अ डिसिमिलर पेअर ऑफ फॅक्टर्स वन मेंबर ऑफ पेअर आर डॉमिनेट्स द अदर जसं आपण F1 जनरेशन मध्ये बघितलं कॅपिटल टी स्मॉल टी आला पण सगळे प्लांट्स आपल्याला फिनोटिपिकली कसे दिसले टॉल म्हणजेच काय the character which get expressed itself in F1 generation it is known as dominant one and the one which gets suppressed it is known as recessive one and this is nothing but law of dominance it is also known as Mendel's first law. Then third conclusion is law of segregation. Factors or alleles of a pair segregate from each other such that a gamete receives only one of the two factors. ठीक आहे सो काय होतंय जेव्हा गॅमेट्स फॉर्म होत आहेत तेव्हा गॅमेट्स हे हॅप्लॉइड असतात सो अलील पेअर जरी असले ते जरी दोन पेअर याच्यामध्ये असतील तरी गॅमेट मध्ये एंटर होताना एकच फॅक्टर एंटर होतो ठीक आहे ना लॉ ऑफ सेग्रिगेशन कशावरनं त्यांनी दिलं जेव्हा त्यांनी F2 जनरेशन सेल्फिंग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की स्मॉल टी पुन्हा अपियर झाला म्हणजे ते कॅरेक्टर फक्त हिडन होतं पण पुन्हा जेव्हा गॅमेट फॉर्मेशन झालं पुन्हा जेव्हा आपण कॉम्बिनेशन बघितले तेव्हा डार्कनेस पुन्हा अपियर झाला सो गॅमेट काय करतात गॅमेट रिसिव्स ओनली वन ऑफ टू फॅक्टर्स दिस इज नथिंग बट लॉ ऑफ सेग्रिगेशन सो होमोझायगस प्रोड्यूस सिमिलर गॅमेट कॅपिटल टी असेल तर कॅपिटल टी नावाचं गॅमेट तयार होणार हेट्रोझायगस मीन्स वन प्रोड्युसेस टू काइंड्स ऑफ गॅमेट सो कॅपिटल टी स्मॉल टी असेल तर दोन गॅमेट तयार होतील एक कॅपिटल टी सेकंड वन स्मॉल टी सो दोन आपल्याला इथे गॅमेट्स मिळतील जे डिसिमिलर असेल सो त्याला आपण काय म्हणणार हेटेरोझायगस सो दीज आर थ्री कन्क्लुजन ठीक आहे प्रिन्सिपल ऑफ युनिट फॅक्टर law of dominance in F1 generation only one character appears that is nothing but dominant and the one which is hidden that is known as recessive one law of segregation gamete receives only one factor at a time out of two factor so pair get segregate always get segregate in such a way that they never get mixed ठीक आहे ना ब्लेंडिंग नाही इथे ते प्रॉपरली सेग्रिगेट होतात एकमेकांपासून आणि गॅमेट मध्ये एकच प्रकारचं फॅक्टर जातो Understand this? Next, inheritance of two genes. Two genes means what? Now we are going to consider two characters at a time. So if we take seed shape and seed color, this is two characters. Pod shape, pod color, two characters. Flower pollution, flower color, two characters. So when we consider two characters at a time, it is known as dihybrid cross. Di means what? Two. Di means what? Two. A cross between parents differing in two heritable traits. So it is nothing but dihybrid cross. Suppose we take the parents round yellow cross with wrinkle green. So round we represent it as capital RR, yellow capital YY. ठीक है wrinkle green small rr small yy so just avoid the confusion so gamete formation gametes आपण बघितलं one factor receive करत one factor at a time receive करत असतात so haploid so from capital RR one is there that is R from yy y is there so here also same so F1 generation क्रॉस करणार आपण F1 जनरेशन काय मिळेल कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y so all plants are round and yellow जे कॅपिटल लेटर आहे तेच इथे एक्सप्रेस होणार आहे हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी आहे बट ऑब्वियस आहे सो त्यांना F1 जनरेशन मध्ये जेवढे प्लांट्स मिळाले त्या सगळ्या प्लांट्स मध्ये राऊंड शेप आणि येलो कलरच दिसला सीडचा अंडरस्टँड दिस सो इथे डॉमिनंटच कॅरेक्टर एक्सप्रेस झाला लॉ ऑफ डॉमिनन्स देन नेक्स्ट स्टेप काय आहे सेल्फिंग सेल्फिंग
केल्यानंतर ऑफकोर्स आता काय लिहिलंय आपण कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ठीक आहे. सो दिस कंडिशन रिप्रेझेंट हेट्रोझायगस कंडिशन. किती पोझिशन आहे हेट्रोझायगसच्या? Yes, two condition. Capital R, small r, 1. Capital Y, small y, 2. So 2 raised to 2, how many gametes going to form? That is 4. So possible combination काय? Capital R, capital Y, capital R, small r, capital Y, small y. So male gamete एका साईडला लिहिणार, female gamete एका साईडला, आणि आपण हे possible combinations लिहिणार. this one, likewise. This table is there. हे मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलंय बोर्डवरती. ठीक आहे, इन डिटेल. सो आता इथे आपल्याला बघायचं आहे राऊंड आणि येलो किती. सो ऑब्विसली इथे सगळे कॅपिटल आहे, सो राऊंड अँड येलो. सो वॉट एव्हर आर इन येलो कलर दे आर राऊंड अँड येलो. सो 9 आर round yellow, yes. Round green, so here you can see small yy means what? Green going to express. So 1 2 3 are round green. Wrinkle yellow, again 3 wrinkle. Here you can see small rr is for wrinkle. So wrinkle yellow, so how many? 3. Wrinkle green, here you can see all are recessive, isn't it? All are recessive. Okay, all are recessive one. So what is the ratio of phenotype? 9:3:3:1. Round yellow, round green, wrinkle yellow, wrinkle green. याच्यापेक्षा वेगळं काही पॉसिबल आहे का? नाही. So of course it is nothing but the phenotype. Phenotype is nothing but 9:3:3:1. So total किती combination आहे? 4 into 4 16. So possible individuals are 16. याच्यातला डबल हेट्रोझायगस. सो डबल हेट्रोझायगस विचारल्यावर तुम्ही जस्ट ही लाईन ड्रॉ करायची. सो इट इज, तुम्ही बघू शकता हे सगळे तुझे डबल हेट्रोझायगस. दिस इज वन हेट्रोझायगस पोझिशन, दिस इज सेकंड वन. सो ऑल दिस 4 आर डबल हेट्रोझायगस. क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे ना. होमोझायगस सिच्युएशन, तुम्ही इकडून एक लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला होमोझायगस मिळतील. सो दिस इज नथिंग बट होमोझायगस. हाऊ मेनी? 4. अंडरस्टँड दिस. सो देन व्हॉट इज द जीनोटाइप? ठीक आहे. सो जीनोटाइप मध्ये तुम्ही पॉसिबल इथे सगळे कॉम्बिनेशन्स लिहायचे, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो रेशो इज 1:2:1, 2:4:2, 1:2:1. सो possible individuals are 60. ठीक आहे. So you have to remember this phenotype as well as genotype. Then याच्यावरनं काय conclusions निघतात? So Mendel concluded that from dihybrid class, that is nothing but law of independent assortment. When two pairs of traits are combined in a hybrid, two pairs, आपण काय घेतलं? सीड शेप, सीड कलर. ठीक आहे. Segregation of one pair of character is independent of the other pair of character. Segregation, separation होत आहे. ठीक आहे ना. So round आपण बघितलं, round is not associated with yellow only. It also forms combination with green, isn't it? So round येलो सोबत पण गेला, 9 आपण बघितलं. राऊंड ग्रीन सोबत पण गेला, 3 पॉसिबिलिटीज होत्या. ठीक आहे. सो इथे सेग्रिगेशन होतं आहे. इट इज नॉट लाईक दॅट की राऊंड इज ऑलवेज गो विथ येलो अँड रिंकल इज ऑलवेज ग्रो विथ ग्रीन, इजंट इट? सो ते जर जवळ असते, त्यांच्यामध्ये जर लिंकेज असते, तेव्हा नक्की त्यांना लिंकेज दिसतं नाही. पण आता आपल्याला माहिती लिंक जीन नावाचा प्रकार असतो. मीन्स काय? दोन जीनचं एकदा शेजारी असते. दिस इज वन जीन, दिस इज सेकंड जीन. सपोज दिस इज ब्राउन अँड दिस इज येलो. सो हे सोबतच गेले असते. म्हणजे फर्दर प्लांट्स मध्ये आपल्याला राऊंड आणि येलोच कॉम्बिनेशन मिळालं असतं. पण लकीली मेंडल यांनी स्टडी केला, त्याच्यामध्ये राऊंड इथे होता तर येलो इथे होता. म्हणजे ते लांब होते एकमेकांपासून. डिस्टन्स जास्त होतं. डिस्टन्स जास्त तर इंडिपेंडंट असॉर्टमेंट पॉसिबल आहे. डिस्टन्स कमी तर लिंकेजेस होणार. अंडरस्टँड दिस? सो व्हॉट we drawn the conclusion, that is, where two pairs of traits are combined in a hybrid, segregation of one pair of character is independent of other pair of character. Means what? When we consider shape is individual. It is separated from the whatever seed color we take. So round can go with yellow, round can also go with wrinkle. Similarly, wrinkle can go with yellow, wrinkle can also form combination with green. सो असं नाही की रिंकल नेहमी ग्रीन सोबतच दिसेल आणि राऊंड नेहमी येलो सोबतच दिसेल. सो दे कॅन फॉर्म द इंटरमिजिएट कॉम्बिनेशन्स ऑल्सो, लाईक राऊंड येलो, राऊंड ग्रीन,
wrinkle yellow, wrinkle. So why this is so? Because they get segregated, separated. So this is nothing but the law of independent assortment. Means what? In simple language, inheritance of one character is always independent of the inheritance of other characters within the same individual. Means what? That the same thing, that is round forms combination with yellow, round also form combination with green. It is not like that की round always go with yellow आणि आपल्याला राऊंड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन मिळणारच नाही असं नाहीये. सो दिस इज नथिंग बट लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. कारण त्यांच्या केसमध्ये त्यांनी जे पी प्लांट स्टडी केले होते त्या केसमध्ये ते कंट्रास्टिंग होते, वेगवेगळ्या लोकेशनला प्रेझेंट होते, त्यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त होतं, त्याच्यामुळे लिंकेज नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी हे कन्क्लुजन ड्रॉ केलं होतं. दॅट इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इट इज नॉट युनिव्हर्सली एक्सेप्टेड लॉ. ठीक आहे. नेक्स्ट आपण त्याचा टेस्ट क्रॉस करून बघितला. व्हॉट इज मीन बाय टेस्ट क्रॉस? टेस्ट क्रॉस इज नथिंग बट F1 into homozygous recessive parent. So what is the ratio? If heterozygous is the गिवन केस, सपोज मी तुम्हाला दिलेला प्लांट आहे, हेट्रोझायगस आहे, आपल्याला माहिती नाही पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो तुम्ही त्याचा क्रॉस कशासोबत करणार? रिसेसिव्ह पॅरेंट सोबत करणार. सो इफ रेशो कम्स 1:1 1:1 1:1 दॅट मीन्स दॅट प्लांट इज डेफिनेटली हेट्रोझायगस वन. ठीक आहे. सो सिंपल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायची, दॅट इज फिनोटाइप रेशो काढायचं असेल तर 3:1:n. सो 3:1 आपण बघितलं मोनोहायब्रिड क्रॉसच्या केसमध्ये हा फिनोटिपिक रेशो आहे. सो डायहायब्रिड पाहिजे असेल तर आपण काय करणार? 3:1:2 मीन्स 3:1 into 3:1. सिंपल आपण काय करणार? 3:1 into 3:1. You can find out this one. So again it will come 9:3:3:1. Isn't it? याच्या प्रकारे तुम्ही ट्रायहायब्रिड पण काढू शकता. 3:1:3. So trihybrid will also there, that is 27:9:3:3 likewise. Okay. So genotypic रेशोचा फॉर्म्युला काय? 1:2:1. मोनोहायब्रिड मध्ये बघितलं आपण की हा काय आहे? जीनोटाइप रेस टू एन. जीनोटाइपिक रेशो तुम्ही किती पण कॅरेक्टर्सचा काढू शकता. डायहायब्रिडच्या केसमध्ये रेस टू 2 केलं की तुम्हाला त्याचा रेशो मिळेल, दॅट इज नथिंग बट 1:2:1, 2:4:2, 1:1, 2:1. ठीक आहे. नंबर ऑफ गॅमेट्स किती फॉर्म होतात ते बघायचं असेल तर आपण काय करणार? 2:n. जसं आपण बघितलं डायहायब्रिड मध्ये किती हेट्रोझायगस कंडिशन होत्या? कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. सो हेट्रोझायगस पोझिशन किती आहे? 2. सो 2:2. सो किती गॅमेट्स फॉर्म होणार? 4. आणि ऑब्व्हियसली आपण बघितलंच होतं की 4च गॅमेट्स तयार झाले होते. सो हे काही 3 सिंपल फॉर्म्युले, असे तर फॉर्म्युले भरपूर आहेत, पण हे 3 तुम्ही लक्षात ठेवा सो दॅट एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुमचा वेळ जाणार नाही. ठीक आहे. नाउ अगेन क्विज टाइम. ठीक आहे. ऑल टॉल ट्रू ब्रीडिंग गार्डन पी प्लांट cross with dark true breeding garden pea plant, means capital TT cross with small tt. Simple. When the F1 plants were self, F1 plant मध्ये काय येणार? कॅपिटल टी स्मॉल टी. त्यांना सेल्फिंग केलं. मोनोहायब्रिड प्रोसेस तिथे एक्सप्लेन केलेला. सो व्हॉट इज द रिझल्ट ऑफ जिनोटाइप्स? व्हॉट इज द रिझल्ट ऑफ जिनोटाइप? आपण आत्ताच बघितलं मोनोहायब्रिड क्रॉस. फक्त त्यांनी एक पॅरा दिलेला आहे, पण पॅराग्राफ एकदम सिंपल आहे. सिंपल त्यांनी मोनोहायब्रिडचं एक्सप्लेनेशन दिलंय. ट्रू ब्रीडिंग प्लांट घेतले, मग त्यांचा क्रॉस केला, मग F1 आला. F1 मग आपण सेल्फ केलं. सेल्फिंग नंतर F2 जनरेशन मध्ये जिनोटाइपिक रेशो काय मिळेल? F2 जनरेशनचा जिनोटाइपिक रेशो विचारलाय, जिनोटाइप विचारलाय. ठीक आहे. सो इट इज ऑब्व्हियसली 1:2, 2:1. सो 1 tall homozygous, 2 tall heterozygous, and 1 will be dark. Isn't it? So this one is the answer. Very easy question. बघितलं किती इझी क्वेश्चन आहे. 2016 ला विचारला गेलाय. कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही पटापट आन्सर देऊ शकता. A human male produces sperm with a genotype AB, AB, AB and AB. So हे आपल्याला लगेच दिसत आहे. आता आपण डायहायब्रिड क्रॉस करून बघितलं. ठीक आहे ना, सीड शेप सीड कलरचा. सो त्याच प्रकारचे गॅमेट्स आहेत हे. तेच 4 कॉम्बिनेशन आहेत. Pertaining to 2 diallelic characters in equal proportion, what is the corresponding genotype of this person? So possible genotype काय आहे याचा? ठीक आहे ना. म्हणजेच काय, हे त्यांनी F1 जनरेशन जेव्हा आपण बघतो, F1 जनरेशन जी आलेली आहे त्याचे 4 गॅमेट्स तयार होतात या टाइपचे.
म्हणजेच F1 कसा असला पाहिजे, हेट्रोझायगस असला पाहिजे. म्हणजेच काय, कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. फक्त इथे सिम्बॉल्स वेगळे, बाकी आपण सेम सीट शेप सेम कलर घेतला ना तेच आहे, ठीक आहे ना. सो ही झाली F1 जनरेशन. याच्यापासूनच आपण बघितलं 4 गॅमेट्स कुठले तयार होतील, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल ए कॅपिटल बी, isn't it, and small a small b. करेक्ट आहे. सो काय असणार आहे, आन्सर काय असणार आहे, येस कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. व्हेरी इझी, फक्त सिम्बॉल्स वेगळे दिलेले आहेत. कॉमन टेस्ट टू फाइंड आउट जीनोटाइप और हायब्रिड. आताच आपण बघितलं, आपण काय करतो, टेस्ट क्रॉस करतो. टेस्ट क्रॉस म्हणजेच काय, येस progeny into recessive parent, F1 into recessive parent. So the last option is correct. ठीक है, understand this. What is meant by monohybrid cross, dihybrid cross? Mendel's law. First law is nothing but law of dominance. Second law is nothing but law of segregation. Law of segregation is also known as law of purity of gametes. And third law is nothing but law of independent assortment. So these three conclusions are there from monohybrid and dihybrid cross. So monohybrid पासून आपण किती conclusions draw केले, 3. Principle of unit factor, that means so one entity is there that is passing from one generation to another, that is nothing but factors occur in pair. आता आपल्याला माहिती ते काय आहे, जीन. Law of dominance, the thing which is expressed in the F1 generation, it is known as the dominant, and the one which is hidden, that is known as the recessive one. Then law of segregation. Segregation means separation. So gamete receives only one type of factor at a time out of pair. Okay, out of 2. Then law of independent assortment. Independent assortment means what? One character is not always dependent on other one. Means round can go with yellow, round can also form combination with the green one. Okay, na? So separation is there. They get separated. They are not independent. They are not dependent on each other. They are independent one. So this is nothing but about the Mendelism or Mendel's findings. So now we are moving forward to see what is meant by deviations from Mendel's finding. ठीक आहे ना, जसं पुढे पुढे वर्क चालत गेलं, जसं त्यांनी काम केलं होतं 1856 to 1863 लाईकवाईज त्या इरामध्ये त्यांनी काम केलं होतं. ते मेल्यानंतर 16 वर्षानंतर पुन्हा त्याच्यावरती काम व्हायला सुरुवात झाली. मायक्रोस्कोप डेव्हलप झाले होते, आपण स्ट्रक्चर्स बघू शकत होतो, सेल मधले जीन्स बद्दल बोलायला सुरुवात झालेली होती. ठीक आहे ना. सो हळूहळू जसजसं एक्सपेरिमेंट होत गेले, रिसर्च होत गेला, तसतसं नवीन नवीन गोष्टी माहिती पडल्या आणि बऱ्याचशा गोष्टी अशा पण लक्षात आल्या की मेंडेलच्या फाइंडिंग्स पासून वेगळ्या होत्या. ठीक आहे, त्यालाच म्हटलं गेलं निओ मेंडेलिझम किंवा त्यालाच म्हटलं जातं पोस्ट मेंडेलियन कन्सेप्ट. की त्यांच्या इरानंतर ज्या काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन, ऍडिशनल आपल्याला पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स मिळत गेले, त्यालाच काय म्हटलं गेलं, निओ मेंडेलिझम. So two types of basically reactions are there, that is nothing but the intragenic reactions and intergenic reactions. So what is meant by intragenic? Intra means occur between alleles of same gene. एकाच जीनच्या दोन allele मध्ये जे काही इंटरॅक्शन्स होतात त्याला आपण काय म्हणतो, इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इंटरजेनिक means what? It is non-allelic. Occur between alleles of different gene. एका जीनच्या allele दुसऱ्या जीनच्या allele सोबत जेव्हा रिॲक्ट होतात, इंटरॅक्ट होतात, त्याला आपण म्हणतो इंटरजेनिक interaction. ठीक आहे. So under intragenic we are going to consider incomplete dominance and codominance. In case of intergenic interaction we are going to discuss pleiotropy, polygeny and epistasis. So let's start with incomplete dominance. ठीक आहे. So incomplete dominance means what? Incomplete. इथे meaningच आहे. Dominance तर आहे. Yes, dominance is there, but it is incomplete one. ठीक आहे ना, मीन्स इथे कम्प्लिटली लॉ ऑफ डॉमिनन्स फॉलो होणार नाही, बट ऑब्वियस. सो याच्यासाठी आपण 3 एक्झाम्पल घेणार आहे. फर्स्ट वन इज मिराबिलिस जलपा, ज्याला आपण 4 o'clock फ्लावर म्हणतो. सेकंड इज अँटेरिनम मेजस, दॅट इज नथिंग बट डॉग फ्लावर और इट इज ऑल्सो नोन एज स्नॅपड्रॅगन. दोघांच्या केसमध्ये काहीशी सिमिलर सिच्युएशन आहे, रेड आणि व्हाईट फ्लावर असतात, पण रिझल्ट त्यांना वेगळे मिळतात. ठीक आहे. सो बोथ द alleles of an allelomorphic pair express themselves partially
मीन्स देर इज फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट. इनकम्प्लीट पासून तुम्ही एकच वर्ड लक्षात ठेवा, इंटरमिजिएट फॉर्म होते. ठीक आहे ना. सो जे आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये काय माहिती होतं की F1 जनरेशन मध्ये सगळ्या ज्या काही प्रोजेनीज असतात त्या एकाच पॅरेंट सारख्या दिसतात. इथे आपल्याला काय मिळणार आहे, इंटरमिजिएट. Okay, so take the example of Snapdragon, or you can take also the example of 4 o'clock plant. Same is there. So pure red plant crossed with pure white plant. So in F1 generation we got all the flowers are pink one. So इथे F1 मध्ये काय मिळालं की सगळेच्या सगळे जे फ्लावर्स होते प्लांटचे ते सगळे कसे होते, पिंक. ते रेडही नव्हते, व्हाईटही नव्हते. म्हणजे इथे काय फॉर्म झालं, इंटरमिजिएट फॉर्म झालं. सो यू कॅन से की फक्त एकच आर येतो त्याच्यामुळे कमी पिगमेंट तयार होतो आणि that's why pink color is there. ठीक आहे. सो त्यांनी नंतर सेल्फिंग करून बघितलं, दॅट इज आर आर क्रॉस विथ आर आर. सो आर आर क्रॉस विथ आर आर. सो ऑफकोर्स मेल गॅमेट्स इकडे लिहिले, फिमेल गॅमेट्स इकडे लिहिले, क्रॉस बघितलं. सो त्यांना सरप्राइझिंगली परत रिझल्ट काय मिळाले की आउट ऑफ 4 1 इज रेड, 1 इज व्हाईट अँड 2 आर पिंक. सो इथे काय झालं, फिनोटाइप काय आला, 1 इज रेड, 2 are pink, again 1 is white. So phenotype from 3:1, पहिले आपण काय बघितलं होतं, 3:1 होता. आता इथे काय मिळालं आपल्याला फिनोटाइप, 1:2:1. isn't it? म्हणजेच काय झालं, रेशो चेंज झालेला आहे. सो इन केस ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स, यू हॅव टू रिमेंबर दिस, इन केस ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स रेशो फिनोटाइप अँड जिनोटाइप बोथ आर सेम. जिनोटाइप नाही चेंज झालाय पण फिनोटाइप चेंज झालेला आहे, बिकॉज देर इज फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट. देर इज नो, इट इज अ काइंड ऑफ एक्सेप्शन फॉर लॉ ऑफ डॉमिनन्स. सो असे क्वेश्चन विचारू शकतात, एक्सेप्शन काय आहे लॉ ऑफ डॉमिनन्सला. सो इट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. ठीक आहे. So both phenotype and genotype are same in case of the incomplete dominance. Incomplete means what? Complete dominance नाही आहे. ठीक आहे. सो इथे इंटरमिजिएट फॉर्म होतोय, रेड आणि व्हाईट मिक्स केलं पिंक तयार झालेले आहेत. ऍक्च्युली इथे सगळे फ्लावर्स कसे पाहिजे होते, रेड. पण इथे काय आहे, इन केस ऑफ स्नॅपड्रॅगन, इन केस ऑफ 4 o'clock plant, there is intermediate formation, that is formation of pink color flowers in F1 generation. ठीक आहे ना. रेड ही नव्हते, ऑल द प्रोजेनीज आर pink one, no red, no white, there is pink. सो अगेन दे डू सेल्फिंग. सेल्फिंग करून बघितल्यावर लक्षात आलं की येस, परत रेड मिळालंय, व्हाईट मिळालंय, पण पिंक पण मिळालंय. सो फिनोटाइप आणि जिनोटाइप इथे काय आहे, सेम. नेक्स्ट अंडालुसियन फाउल आपण खूप डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे जेव्हा आपण बोर्डवरती स्टडी केला तेव्हा. ठीक आहे ना. अंडालुसियन फाउल मीन्स व्हॉट, इट इज अ चिकन ब्रीड फ्रॉम स्पेन. आणि मग त्यांच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन टाईपच्या चिकन ब्रीड असतात. त्यांना क्रॉस केल्यानंतर सरप्राइझिंगली F1 जनरेशन मध्ये ब्लॅकही मिळत नाही, चिकन ब्रीड्स, आणि व्हाईटही नाही. त्या सगळ्या कशा असतात, ब्ल्यू असतात. मग सेल्फिंग करून बघितल्यानंतर पुन्हा रेशो 1:2:1 येतो. बोथ फिनोटाइप अँड जिनोटाइप आर सेम. सो 1 is black, 2 are blue and 1 is again white. सो त्यांनी त्यावेळेस काय केलं होतं, बऱ्याच जणांना तेव्हा जेनेटिक्स थोडीना माहिती होतं आणि फार्मर्सला थोडी ना एवढं जेनेटिक्स कळणार आहे. तर त्यांनी काय केलं, पोल्ट्रीवाल्यांनी ब्ल्यूची जी काही स्पेसिस होती, ब्ल्यूच्या ज्या चिकन ब्रीड्स होत्या त्यांना कॉस्ट चांगली मिळायची रादर दॅन ब्लॅक अँड व्हाईट पेक्षा. ब्लॅक अँड व्हाईटची प्राइस त्यांना एवढी नाही मिळायची जेवढी ब्ल्यूची मिळायची. मग त्यांनी काय ठरवलं, आपण सगळे ब्ल्यूच राहतो, म्हणून त्यांनी ब्लॅक आणि व्हाईटचं मारून टाकलं आणि फक्त ब्ल्यू वाल्याच राहू दिले. आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन त्यांनी ब्ल्यू सोबत केलं. ब्ल्यू जेव्हा आपण ब्ल्यू सोबत क्रॉस करतो, आपल्याला इथे लगेच लक्ष येतं 50%च ब्ल्यू मिळतात, 50% ब्लॅक आणि व्हाईट मिळतात. त्यांना जर हे माहिती असतं मेंडेलियन जेनेटिक्सचं, त्यांनी काय केलं असतं, नेहमी ब्ल्यू हवे असतं तर त्यांनी नेहमी ब्लॅकचं क्रॉस व्हाईट सोबत केलं असतं, सो दॅट त्यांना 100% ब्ल्यू मिळालं असतं. ठीक आहे ना. पण त्यांनी काय केलं, ब्ल्यूचा क्रॉस ब्ल्यू सोबत केला. सो ब्ल्यूचा क्रॉस ब्ल्यू सोबत केला म्हणजे त्यांनी सेल्फिंग केलं. सेल्फिंग केल्यामुळे काय झालं, 50%च त्यांना ब्ल्यू मिळालं. 50% काय मिळालं, येस 50% त्यांना पॅरेंट मिळालं, दॅट इज ब्लॅक अँड व्हाईट. सो त्यांना जेनेटिक्स माहिती असतं तर त्यांनी चूक केली असती का, नाही. सो अगेन इनकम्प्लीट डॉमिनन्स मीन्स व्हॉट, देर इज फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट and both phenotype and genotype are same, that is 1:2:1. Surprisingly F1 जनरेशन मध्ये दोघेही पॅरेंट सारखे दिसणारी जनरेशन नसते, ती वेगळीच असते. देर इज फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट. 3 एक्झाम्पल घेतले आपण, that is 4 o'clock plant, snapdragon and Andalusian cow. नेक्स्ट इज को-डॉमिनन्स. को-डॉमिनन्स मीन्स को, आपल्याला दिसतंय को मीन्स व्हॉट, कोऑपरेट करणं एकमेकांना. नाही तू पण नाही मी पण नाही, इंटरमिजिएट फॉर्म येण्यापेक्षा आपण दोघं पण एक्सप्रेस होऊ, सिम्पल आहे. सो बोथ अलेल्स गेट एक्सप्रेस इक्वली.
ठीक आहे ना, इक्वली ते दोघंच्या दोघं एक्सप्रेस होणार आहे. F1 रिझेंबल्स बोथ दी पॅरेंट्स. इनकम्प्लीट मध्ये आपण काय बघितलं, F1 जनरेशन डज नॉट रिझेंबल विथ दी पॅरेंट, बट हियर F1 generation resembles both the parents, and again phenotype and genotype is same here. सो फर्स्ट एक्झाम्पल इज कोट कलर इन कॅटल्स. आपण कॅटल्स बघत असतो तर जनरली आपल्या त्याच्यावरती पॅचेस दिसतात. तर पूर्वी असं म्हटलं जायचं की काहीतरी डिसीज झालाय, पण इट इज नॉट डिसीज, इट इज द प्युअर एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. सो आपण बघतो की रेड काऊ असते त्याच्यावरती व्हाईट कलरचे पॅचेस असतात किंवा ब्लॅक कलरचे पॅचेस असतात. सो दिस इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स, दॅट इज कोट कलर इन कॅटल्स. सो वेन रेड क्रॉस विथ व्हाईट, so it is observed that in F1 generation, white cow having the red color patches means what? Both the characters get expressed, both redness and whiteness both get expressed equally in equal proportion. So both get expressed equally. म्हणजे असं नाही की रेड व्हाईटला सप्रेस करतो इथे, ठीक आहे ना, बोथ गेट एक्सप्रेस. सो त्यांनी सेल्फिंग करून बघितलं. सेल्फिंग केल्यानंतर त्यांना लक्षात आलं वन इज रेड, वन इज व्हाईट, बट 50% two are having both the colors, that is both red and white, isn't it? So again ratio, both phenotype and genotype is same, both equally express themselves, both redness and whiteness observed in 50% of population. In F2, in F1 100% population is having both redness and whiteness. ठीक आहे, हे इंटरमिजिएट फॉर्म नाही झालेली, इथे पॅच फॉर्म तयार झालेला आहे. ठीक आहे. सो कोट कलर इन कॅटल इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर कोडॉमिनन्स. सेकंड एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स हे आपल्या फार जवळचं आहे, बिकॉज इट इज रिलेटेड टू ह्युमन ब्लड ग्रुप सिस्टीम, दॅट इज ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. ठीक आहे ना. सो द जीन आय हॅज 3 alleles. आपला जो जीन आय आहे तो जो आहे तो ब्लडशी रिलेटेड आहे, जो ब्लड ग्रुप्स देत असतो, दॅट इज त्याचे 3 alleles आहेत, IA, IB and I0. ठीक आहे ना. सो RBC वरती, RBC, दिस इज नथिंग बट RBC. RBC वरती, RBC सरफेस वरती जर फक्त A टाइपचे अँटीजेन्स असतील तो आपला ब्लड ग्रुप काय असणार आहे, A. जर RBC वरती B टाइपचे सरफेस मार्कर असतील, हे ऍक्च्युअली शुगरचे बनलेले असतात सरफेस मार्कर, जे अँटीजेन वरती प्रेझेंट असतात, RBC वरती प्रेझेंट असतात, आणि त्याच्यावरनं आपण ठरवतो की कुठला ब्लड ग्रुप आहे. ठीक आहे ना. सो इफ IAI is there on the RBCs, then blood group is A. If surface marker is B, then blood group is B. If RBC does not contain any of the marker, that is no A, no B, then blood group is O. If both are present, here you can see both A and B is present, then blood group is AB. So म्हणजेच काय की इथे IA आणि IB हे जे अलिल्स आहे ते डॉमिनंट आहे, दोघीच्या दोघी डॉमिनंट आहे. त्याच्यामुळे तो काय म्हणतो, आपण दोघं पण सोबत एक्सप्रेस होऊ, सेम, एकदम सिंपल आहे. सो जर दोघीही सरफेस वरती प्रेझेंट असतील तर दोघंही एक्सप्रेशन देतील. A B ला सप्रेस करू शकणार नाही, B A ला सप्रेस करू शकणार नाही. ठीक आहे ना. ते त्यांचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे, प्रेझेंटेशन आहे मार्करचं RBC वरती, ते मास्क करू शकणार नाही. सो बोथ आर डॉमिनंट, बोथ A and B इज डॉमिनंट वन, सो बोथ गोइंग टू एक्सप्रेस देमसेल्व्स. सो दोघंच्या दोघं काय होणार आहे, एक्सप्रेस होणार आहे. ठीक आहे ना. आणि IO जो आहे तो रिसेसिव्ह आहे. तो कधी एक्सप्रेस होईल, जेव्हा तो होमोझायगस असेल. जेव्हा तो होमोझायगस असेल तेव्हाच O आपल्याला ब्लड ग्रुप मिळेल. IA असेल तर A's एक्सप्रेस होणार, IO असेल तरी A's एक्सप्रेस होणार, कारण A डॉमिनंट आहे. IB असेल तर B एक्सप्रेस होणार, IO असेल तर B एक्सप्रेस होणार. पण IA आणि IB अशी कंडिशन आली तर दोघंही एक्सप्रेस होणार. So it is again a very good example of codominance. ठीक आहे ना. सो बोथ एक्सप्रेस देअर ओन टाइप ऑफ शुगर. IA दुसऱ्या टाइपची शुगर बनवत असतो, IB दुसऱ्या टाइपची शुगर बनवत असतो. सो दोघं एक्सप्रेस होणार आहेत. ठीक आहे ना. सो बोथ गोइंग टू एक्सप्रेस. सो त्याच्यामुळे हे काय आहे, एक्झाम्पल कसलं आहे, कोडॉमिनन्स. एक्झाम्पल कोडॉमिनन्सचं कुठलं आहे, AB ब्लड ग्रुप. AB ब्लड ग्रुप इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अगेन कोडॉमिनन्स, बोथ गोइंग टू एक्सप्रेस. कारण दोघीच्या दोघी कसे आहेत, डॉमिनंट आहे, कोणी कोणाला सप्रेस करणार नाहीये. ठीक आहे. अंडरस्टँड दिस. Next is multiple allelism. Multiple means what? Many. Alleles means what? Alleles related आहे. So when more than 2 alleles for a single gene are present, that is nothing but multiple alleles. So आत्ताच आपण बघितलं ABO blood group system. So इथे जीन कुठला आहे, जीन I आहे. याचे 3 अलिलिक फॉर्म आहेत, IA, IB आणि IO.
ठीक आहे ना. सो IA आणि IB काय करत असतात, शुगर पॉलिमर तयार करत असतात, जे RBCच्या सरफेस वरती ऍज अ मार्कर आपल्याला दिसत असतात. ठीक आहे ना. स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ शुगर ते तयार करत असतात आणि IO जो आहे किंवा स्मॉल आय जो आहे तो कुठल्याही प्रकारचे शुगर तयार करत नाही, म्हणून आपण याला रिसेसिव्ह म्हणतो. याला आपण काय म्हणतो, याला आपण रिसेसिव्ह म्हणतो आणि ह्या दोघांना आपण काय म्हणतो, डॉमिनंट म्हणत असतो. ठीक आहे ना. सो टोटल ऑफ अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, MCQ मध्ये विचारतातच. सो IA आपण बघितलं की ए ब्लड ग्रुप दोन पॉसिबिलिटी आहे, एक तर हेट्रोझायगस किंवा होमोझायगस. सेम फॉर बी, होमोझायगस हेट्रोझायगस दोघी असतील प्रेझेंट, IA IB असतील तर कुठला रिप्रेझेंटेशन असणार आहे, AB ब्लड ग्रुप. जर O ही होमोझायगस कंडिशन मध्ये असेल तरच आपल्याला O ब्लड ग्रुप मिळणार आहे. सो टोटल आपल्याला किती जिनोटाइप, 1 2 3 4 5 6 genotypes are there and 4 phenotype, A B AB and O. 4 phenotypes are possible. Remember this, 6 genotype, 4 phenotype. Okay, again quiz time. So the genotype of plant showing the dominant phenotype can be determined by the genotype of a plant showing dominant phenotype. Yes, tell me whether it is test cross, back cross, pedigree, or it is dihybrid one. So obviously it is test cross if you want to determine. F2 generation in Mendelian cross shows that both genotype and phenotypic ratio are same. आपण आत्ताच डिस्कस केलं, 1:2, 2:1. It represent a case of. आता इथे थोडंसं स्लाइटली तुम्ही कन्फ्युज होणार. इथे कोडॉमिनन्स पण दिलेला आहे आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स पण दिलेलं आहे. आणि नीट 2012 ला हा क्वेश्चन येऊन गेला. डायहायब्रिड क्रॉसचा तर ऑफकोर्स इथे काही प्रश्नच नाहीये. कम्प्लीट डॉमिनन्सचा पण नाहीये. कम्प्लीट डॉमिनन्स असतं तर ऑफकोर्स रेशो फिनोटाइप म्हटलेलं, इथे जिनोटाइप नाही म्हटलेलं. इथे काय म्हटलंय, बोथ फिनोटाइप अँड जिनोटाइप आर सेम. कम्प्लीट डॉमिनन्स असतं तर 2:1 पण त्यांनी दिलं असतं. ठीक आहे ना. सो आता काय, को डॉमिनन्स अँड मोनोहायब्रिड क्रॉस विथ इनकम्प्लीट डॉमिनन्स. सो जेव्हा ऑफकोर्स आपण आताच एक्झाम्पल बघितलं की आपण मोनोहायब्रिडच कन्सिडर केले होते घेताना, इजंट इट. इनकम्प्लीट डॉमिनन्स किंवा को डॉमिनन्स जेव्हा आपण घेतलं तेव्हा आपण सिंगल कॅरेक्टर कन्सिडर केलं होतं ऍट अ टाइम, नॉट डबल कॅरेक्टर. सो इथे त्यांनी स्पेसिफाय केलंय, दॅट इज मोनोहायब्रिड क्रॉस विथ इनकम्प्लीट डॉमिनन्सच रेशो काय असणार आहे, 1:2:1. सो डायहायब्रिड असेल तर तो रेशो चेंज होणार आहे. सो कोडॉमिनन्सच्या केसमध्ये तसं त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही. सो आन्सर इज मोनोहायब्रिड क्रॉस विथ इनकम्प्लीट डॉमिनन्स. फॉर एक्झाम्पल स्नॅपड्रॅगन, और यू कॅन टेक द एक्झाम्पल अंडालिसिन पाव. एकच कॅरेक्टर घेतलं ना आपण. Which Mendelian idea is depicted by a cross in which F1 generation resembles both the parent? आत्ताच आपण वाचलं, both the parent. So it is codominance, isn't it? आता वाटत असेल तुम्हाला किती इझी आहे. A gene showing codominance has both alleles independently expressed in the heterozygote. One allele dominant on the other. Obviously not. Co-dominance cooperate करतात एकमेकांना, दोघंही एक्सप्रेस होणार आहेत. Alleles tightly link on the same chromosome. Alleles that are recessive to each other. So obviously answer is option A. Both alleles independently expressed in the heterozygote. Obviously आपण आताच बघितलं कोट कलर इन कॅटल, बोथ रेड आणि व्हाईट दोघी पॅचेस आपल्याला दिसतात, इजंट इट. सो ते इंडिपेंडेंटली दोघं स्वतःला एक्सप्रेस करतायत, असं नाही की कोणी एकमेकांना सप्रेस करतं. In antirrhinum, antirrhinum is nothing but what? Yes, it is snapdragon or dog flower. So two plants with pink flowers were hybridized. Pink से क्रॉस केलेला आहे, ठीक आहे ना. The F1 plant produce red, pink, white flower in ratio 1:2:1. What could be the genotype of the parent plants? RR is red, RR is white. ठीक है ना. So two plants with pink flowers were hybridized. पिंक फ्लावर जे आहे त्यांना हायब्रिडाइज केलेलं आहे. F1 मध्ये त्यांना काय रिझल्ट मिळाले, रेड, पिंक आणि व्हाईट. सो ऑब्विसली यांचं जिनोटाइप काय असणार आहे, सो इट इज हेट्रोझायगस, दॅट इज कॅपिटल R स्मॉल r. पिंक फ्लावर कुठलं कसे रिप्रेझेंट करतो आपण, एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर, हेट्रोझायगस कंडिशन असते ना. नेक्स्ट, ABO ब्लड ग्रुप इन ह्यूमन्स आर कंट्रोल्ड बाय द जीन I. हे आपल्याला माहितीच आहे. ते विनाकारण लेंथी क्वेश्चन तयार केलेले असतात, तेवढ्यांची गरजच नसते. It has 3 alleles.
IA, IB, I. आपण कन्फ्युज व्हावं म्हणून जास्त करून असे एकदम लांब लचक क्वेश्चन्स तयार केलेले असतात, पण ते प्रॉपरली अंडरस्टूड केले तर आन्सर एकदम इझी असतं. सिन्स देअर आर 3 डिफरंट अलिल्स, माहिती आपल्याला 3 अलिल्स आहे, दिस 3 आर अलिल्स, 6 डिफरंट जिनोटाइप्स, ते पण आपण बघितलं की 6 जिनोटाइप्स असतात. हाऊ मेनी फिनोटाइप्स कॅन ऑकर? आपल्याला माहिती A, B, AB and O. So how many? 4. Very simple. येऊन गेला हा क्वेश्चन, ठीक आहे. सो अ मॅन विथ ब्लड ग्रुप A marries a woman with blood group B. What are all the possible blood group of their offspring? आता इथे बघा, इथे दिलेला नाहीये की सिच्युएशन हेट्रोझायगस आहे की होमोझायगस आहे, ठीक आहे ना. ब्लड ग्रुपच्या केसमध्ये इट इज नॉट गिवन दॅट होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे. सो ऑलवेज कन्सिडर इन दिस केस हेट्रोझायगस, ठीक आहे ना. लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा असं दिलेलं नसेल की होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे, तर आपण नेहमी कन्सिडर काय करणार, हेट्रोझायगसच कन्सिडर करणार. सो आपण काय करणार इथे IA. सो तुम्ही क्रॉस करून बघायचं आहे, IA क्रॉस विथ IA, IO cross with IB, IO. ठीक आहे ना. सो याचा क्रॉस केल्यानंतर काय मिळणार, जस्ट ड्रॉ अ पुनेट स्क्वेअर वन साइड. इतका वेळच नको लागायला तुम्हाला की बघितलं कळायला पाहिजे. हेट्रोझायगस कंडिशन आहे, सो इथे तुम्हाला दिसतंय पॉसिबल कॉम्बिनेशन, O पण दिसतोय, A पण दिसतोय. सो ऑब्विसली काय होणार आहे, चारही टाईप दिसणार आहे आपल्याला. हे मी ऑफकोर्स तुम्हाला जेव्हा बोर्डवरती स्टर शिकवलं तर तुम्हाला हे क्रॉस मी ड्रॉ करून दाखवलं होते. So first is AB, second is B blood group, third is A blood group and last one is O blood group. So possible काय आहे, 25% A, 25% B, 25% AB, 25% O. So all the 4 possibilities are there. So answer is yes, answer is D. ऑल द 4 पॉसिबिलिटीज आर देयर ना. हेट्रोझायगस इथे हे ड्रॉ केल्यानंतर लगेच लक्षात येतं O आहे, A आहे, B आहे. सो पॉसिबली ऑल द 4 कॉम्बिनेशन्स आर. G showing कोडॉमिनन्स हॅज. कोडॉमिनन्स एक कोऑपरेट करणारे, दोघेही एक्सप्रेस होणारे. हे लक्षात आल्यानंतर बाकीचे ऑप्शन वाचायचे. वन allele dominant on the other, not. Alleles tightly linked on the same chromosome, no. Alleles that are recessive to each other, no. Both alleles independently, yes, it is independently going to express in the heterozygous. So answer is D. The genotype, see, NEET 2017, the genotype of husband and wife, here, see here, it is given, that is IA-IB, and second one is IA-IO. Among the blood types of their children, how many different genotypes and phenotypes are possible? आता इथे विचारलं त्यांनी किती जीनोटाइप मिळतील आणि किती फिनोटाइप मिळतील. सो व्हॉट इज गिवन, IA and IB. आणि इकडे काय, वन इज IA. Draw this Punnett square fast. Okay. So first will be IA. ठीक है, IA. Second is AB. मी directly phenotype लिहिते, तुम्ही बघा genotype पण. Next is again A, but it is heterozygous one, and last one is B. So blood group phenotype किती possible है, 1, 2, 3. 3 phenotypes. So 3 phenotypes ऑप्शन किती है, 1 and 2. Genotype किती मिळतील, homozygous, this is AB, it is heterozygous. So 1, 2, 3, 4. 4 genotype and 3 phenotype. So answer is this one, isn't it? Understand this? इथे मला ड्रॉ करायला जरा प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. सो इन अँटीरिनम रेड फ्लावर वॉज क्रॉस विथ व्हाईट. सो सिंपल आहे, आपण जे केलं तेच लिहिलेलं आहे. रेड आपण क्रॉस केलं व्हाईट सोबत. F1 जनरेशन मध्ये आपल्याला सगळे पिंक मिळणार आहे. वेल पिंक फ्लावर्स वेअर सेफ, सो सेल्फिंग केलं पिंक इंटू पिंक.
F2 generation show white, red and pink flowers. Choose the incorrect statement. See, शांततेत वाचायचं. Incorrect म्हटलं. Incorrect statement. NEET 2019 guys. ठीक आहे. So choose the incorrect statement. F2 generation 1/4 red, 2/4 pink, 1/4 white. So it is nothing but 1:2:1. So it is correct statement. This experiment does not follow the principle of dominance. Correct आहे. So co-dominance, it is the example of incomplete dominance. So of course principle of dominance follow नाही करत आहे. Pink color in F1 is due to incomplete dominance. Yes. Law of segregation does not apply in this experiment. Law of segregation काय? Gamete receives only one. So it is also apply here. Law of segregation हा universal आहे. पण इथे त्यांनी काय म्हटलं? Does not apply. So obviously answer काय असणार आहे? D. So next is here the intragenic interaction. Intragenic means codominance and incomplete dominance. The interaction between two alleles. If there is interaction between these two, so it is known as what? Intragenic. It is known as what? Intragenic. It is intra. But when there is interaction between alleles of different genes. So this is what alleles of one gene and these are alleles of second gene. So if there is interaction between these two, then it is known as intergenic. If there is interaction between alleles of one gene and the alleles which are present of different chromosome, this is also one of the intergenic interaction. Means what? Alleles of different gene present on, either they are present on same chromosome like this or they are present on different chromosome like this. Okay, this is known as intergenic interaction. So first example is polygenic inheritance. Poly means what? Poly means many. When we are studying many genes at a time for a single character, when many genes, more than one gene is controlling single character, एकच character ला control करणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो? Polygenic inheritance. Very good example that is skin color in humans. ठीक आहे ना, आपण बघतो आपल्यामध्ये खूप साऱ्या शेड्स आहेत. आपण ऑल ओव्हर वर्ल्ड विचार केला तर एकदम डार्केस्ट पासून तर एकदम फेअर, व्हेरी फेअर अल्बिनो पर्यंत आपल्याकडे स्किन टोन, स्किन शेड्स बघायला मिळतात. वी आर इन इंटरमिजिएट कॅटेगरी, म्युलॅटोज. वी आर म्युलॅटोज. ठीक आहे ना. सो here three genes are there: gene A, gene B and gene C, which are going to control only single character, that is nothing but skin color in humans, or you can say pigment production. Here is pigment melanin. मेलॅनिन सिक्रेशन होतं आपल्यामध्ये आणि त्याच्यामुळेच आपण वेगवेगळ्या कलर्सचे दिसतो. आपल्याला इतके सारे शेड्स दिसतात. एकाच घरात आपण वेगवेगळ्या शेड्सचे लोक बघत असतो. स्किन टोन वेगवेगळे असतो. कोणी फेअर असतो, कोणी थोडं डार्क असतो, व्हेरी फेअर असतो. इजंट इट? सो इट इज बिकॉज ऑफ व्हॉट? थ्री जीन्स आर गोइंग टू कंट्रोल ओनली सिंगल कॅरेक्टर, दॅट इज मेलॅनिन पिगमेंट. ह्या केसमध्ये मग आपल्याला व्हरायटी ऑफ कॉम्बिनेशन्स मिळतात आणि मग इट इज नॉट फॉलोइंग एनी लॉ ऑफ डॉमिनन्स. इजंट इट? सो पॉलिजेनिक इनहेरिटन्स मीन्स आतापर्यंत आपण वन जीन बघत होतो, आता इथे आपण बघतो मेनी जीन. सो मेनी जीन गोइंग टू कंट्रोल ओनली सिंगल कॅरेक्टर. आतापर्यंत आपण काय बघितलं? वन कॅरेक्टर, वन जीन. नाउ वी आर गोइंग टू कन्सिडर मेनी जीन कंट्रोलिंग सिंगल कॅरेक्टर. सो बेस्ट एक्झाम्पल इज स्किन कलर इन ह्यूमन्स. सो जीन ABC गोइंग टू कंट्रोल मेलॅनिन पिगमेंट सिक्रेशन. ठीक आहे ना. सो आलेल कसे येणार? कॅपिटल ए स्मॉल ए, AABB, AA small a, capital BB, small bb, capital CC, small cc, isn't it? So you can see number of variations here, isn't it? So तुम्हाला दिसतंय ना, डार्केस्ट पासून व्हेरी फेअर पर्यंत आपल्याला सगळ्या व्हरायटीज दिसतात आहेत. सो जेव्हा सगळेचे सगळे डॉमिनंट असतील, सगळेचे सगळे कॅप्स असतील, त्याला आपण काय म्हणणार आहे? बट ऑब्वियस इट इज डॉमिनंट कंडिशन. सगळे रिसेसिव्ह असतील तर हे होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन. हेट्रोझायगस इट इज इंटरमिजिएट वन, हेट्रोझायगस. सो आपण एक डिफरंट स्कीम तयार करू. ठीक आहे ना. सगळेचे सगळे डॉमिनंट असतील मीन्स ऑल आर कॅपिटल वन, वी कॅन से देम एज अ निग्रो ऑर डार्केस्ट वन. ठीक आहे ना. इंटरमिजिएट मीन्स दिस सिच्युएशन. सो त्यालाच आपण म्हणतो इंटरमिजिएट किंवा म्युलॅटोस. वी ऑल इंडियन्स आर फ्रॉम दिस कॅटेगरी, दॅट इज म्युलॅटोस. अँड इफ नो डॉमिनंट देन वी कॅन कॉल इट एज अल्बिनो ऑर व्हाईट. ठीक आहे ना. सो टू डॉमिनंट कंडिशन पण असू शकते, वन डॉमिनंट पण असू शकते, जो आपल्याला फेअर आणि व्हेरी फेअर म्हणून. 4 डॉमिनंट 5 डॉमिनंट कंडिशन असू शकते, तर आपण डार्क आणि व्हेरी डार्क. तुम्ही जर बोर्ड लेक्चर्स ऐकलेले असतील, बोर्डवरती मी शिकवलेले लेक्चर्स ऐकले असतील, तुम्हाला आता लागलीच हे सगळं कळत असेल. ठीक आहे.
खूप इझिली आणि अजून चांगल्या प्रकारे अंडरस्टँड होत असेल, कारण स्लाइडमध्ये मग आपण फोटोग्राफी थोडेसे इमेजेस वगैरे बघतो, त्याच्यामुळे लवकर अंडरस्टँडिंग होत असतं. सो पहिले तुम्ही जर ते ऐकलं असेल तर तुम्हाला हे रेकॉर्डिंग लगेचच समजेल. हे प्रेझेंटेशन तुम्हाला नक्कीच आवडेल. सो बट ऑब्वियस आपण प्युअर प्लांट पासून स्टार्ट करतो. सो ऑल कॅपिटल क्रॉस विथ रिसेसिव्ह वन गॅमेट फॉर्मेशन. सो वन फ्रॉम each gamete is haploid one. So capital ABC, small abc, formation of intermediate. इथे कोण फॉर्म होणार आहे? म्युलॅटो. प्युअर प्लांट वी स्टार्ट फ्रॉम प्युअर स्किन टोन दॅट इज निग्रो, दॅट इज डार्केस्ट टू व्हाईट. डार्केस्ट वी क्रॉस विथ अल्बिनो. ठीक आहे ना, निग्रो क्रॉस विथ अल्बिनो. व्हॉट वी गेट इंटरमिजिएट. ठीक आहे ना, म्हणजे त्यांचे चिल्ड्रन्स कसे असतील? सगळे इंटरमिजिएट. डार्केस्ट कोणी नसणार आणि कोणी पेअर पण नसणार. ठीक आहे ना, सगळे कसे असतील? इंटरमिजिएट, दॅट इज म्युलॅटोस. मग म्युलॅटोसला जेव्हा आपण क्रॉस करतो म्युलॅटोस सोबत, दॅट इज नथिंग बट सेल्फिंग. सो आपल्याला काय रिझल्ट मिळेल? इथे किती हेटेरोझायगस कंडिशन आहे? 1 2 3. सो ऑब्विसली गॅमेट फॉर्मेशन किती होणार आहे? 2⁻3. दॅट इज नथिंग बट 8. सो दीज आर 8 गॅमेट्स. दीज 8 गॅमेट्स आर देअर. ठीक आहे. हा आपण ऍक्च्युली ड्रॉ केलं होतं जेव्हा आपण बोर्डवरती स्टडी केला, तेव्हा आपण बघितलं होतं की किती कसे गॅमेट्स तयार झालेत आणि कसे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण बघितले. हा पूर्ण चार्ट आपण ड्रॉ केला होता. सो इथे जस्ट तुम्हाला बघायचं कॅपिटल एबीसी किती डॉमिनंट आहे ते नंबर इथे लिहत जायचंय. 1 2 3 4 5 6. सो हिअर 6. 1 2 3 5 4. सो हिअर 5. सो लाईकवाईज हा टेबल तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. सो हिअर आपण बघू शकतो कम्प्लीट डॉमिनंट किती आहेत? ओनली 1. कम्प्लीट रिसेसिव्ह किती आहे? ओनली 1. कम्प्लीट डॉमिनंट ओनली 1. सो 5 किती आहेत? 1 2 3 5 4 6. सो लाईकवाईज हे तुम्ही काउंट करायचं. ठीक आहे ना, आता मी इथे जास्त वेळ नाही. सो आपल्याला रिझल्ट काय मिळाले? कम्प्लीट डॉमिनंट ओनली 1. कम्प्लीट रिसेसिव्ह ओनली 1. 5 डॉमिनंट 6. 1 डॉमिनंट 6. 4 डॉमिनंट 15. 2 डॉमिनंट 15. इंटरमिजिएट किती मिळणार आहे? 20. सो तुम्हाला हा रेशो लक्षात ठेवायचा आहे. सो टोटल किती असणार आहे? हे ऑब्विसली 64. सो व्हेरी डार्केस्ट 1 आहे, अल्बिनो 1 आहे. व्हेरी डार्क, व्हेरी फेअर, लाईकवाईज. ठीक आहे ना. सो व्हॉट इज द रेशो? 1:6:15:20:20:20:6:1. Next is, this is nothing but what about polygenic inheritance. Polygenic inheritance means many gene controlling single character. Opposite to that is pleiotropy. Pleiotropy means one gene going to give many effects or going to control many character. Single gene going to control many character. For example, pea plant. Pea plant मध्ये जे pigment producing gene असतात, तो gene काय करतो? Suppose we say it is P gene. So P gene going to control 3 characters. That is, it's going to decide flower color, seed cork color, and leaf axil color, isn't it? So one gene going to control many characters, many characters. So it is nothing but pleiotropy. Understand this? So here the example is sickle cell anemia. First example we consider about pea plant. So second is sickle cell anemia. सिकल सेल अॅनिमिया मध्ये काय होत असतं? फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे की सिकल सेल अॅनिमिया आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल तर आपल्याला माहिती पाहिजे हिमोग्लोबिन काय आहे. सो हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन विच कॅरीज द ऑक्सिजन. रेस्पिरेशन मध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. सो हिमोग्लोबिन इज मेड अप ऑफ 2 अल्फा अँड 2 बीटा पॉलिपेप्टाइड चेन. ठीक आहे ना. सो 2 बीटा पॉलिपेप्टाइड चेन मध्ये किती असतात? 6 स्तंभातला जे काय आहे तो थोडासा प्रॉब्लेम झालेला असतो. तुम्हाला सांगतो. So suppose we are drawing beta chain. So hemoglobin is protein and it is controlled by which gene? HbA gene. Normally if there is sickle cell anemic condition, then the gene is HbS. ठीक है ना. Hemoglobin is made up of 2 alpha and 2 beta polypeptide chain. So there is point mutation at beta 6 position. ठीक है ना. 1 2 3 4 5 6. So this 6 position is there. So normally here there is presence of glutamic acid. Normally इथे काय प्रेझेंट असतो? ग्लुटामिक ऍसिड असतो. हिअर यू कॅन सी कोडॉन. GAG इज कोडॉन. तुम्ही बघितलेलं आहे. यू नो अबाउट दॅट ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. इफ देअर आर 3 कोडॉन्स आर देअर, then one amino acid going to form. This information is provided by whom? This information is provided by gene.
gene going to provide this information, then there is the formation of amino acid, and then number of amino acid join together with the help of peptide bond, and there is formation of polypeptide chain, and then there is formation of protein, isn't it? हे माहितीच आहे तुम्हाला, बायोमॉलिक्युल्स तुम्ही स्टडी केलेलंच आहे. सो जीएजी जेव्हा असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो नॉर्मल सिच्युएशन. सो नॉर्मल हिमोग्लोबिन गोइंग टू फॉर्म, बट because of single change is what, at the place of A, this A, if there is presence of G, yeah, at the place of A, if there is presence of T, GAG काय कोड करत होता, ग्लुटामिक ऍसिड, पण जर हे A च्या जागी जर T आला चुकून, तो तिथे काय होतं, GTG, आणि मग कोण येतो तिथे, तिथे येतो व्हॅलिन. मग कोण येणार तिथे, तिथे येणार व्हॅलिन. सो 1 2 3 4 5 and 6. सो आता इथे कोण येणार आहे, व्हॅलाइन. इथे कोण येणार आहे, व्हॅलिन. आणि ह्या सिंगल चेंजमुळे याला आपण काय म्हणतो, पॉइंट म्युटेशन. हा जो काही सिंगल चेंज झालेला आहे, दिस सिंगल चेंज, ठीक आहे ना. At the place of A now there is T, and that's because of that at the place of glutamic acid there is now valine. So because of this single change काय होणार आहे, आरबीसी ज्या आहेत त्या सिकल शेप होणार आहे. आरबीसी काय होणार आहे, सिकल शेप. आरबीसीचा शेप काय होणार आहे, चेंज. नॉर्मली आरबीसीज आर बायकॉन्केव्ह. बायकॉन्केव्ह असल्यामुळे काय होतं, सरफेस एरिया जास्त मिळतो. सरफेस एरिया जास्त असतो त्याच्यामुळे हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स याच्यामध्ये काय असतात, जास्त असतात. हिमोग्लोबिन मॉलिक्युल जास्त तर ऑक्सिजन बट ऑब्वियसली काय होणार आहे, जास्त कॅरी होणार आहे. म्हणून हे बायोकॉन्केव्ह असतात. आणि बायोकॉन्केव्ह आणि आरबीसी प्लस फ्लेक्झिबलही असतात. ते कुठल्याही ब्लड व्हेसल्स मधनं अगदी मस्तपैकी निघून जातात, ठीक आहे ना, मूव्ह होऊ शकतात. फ्लेक्झिबिलिटी असते त्याच्यामध्ये, पटकन तिकडे जातात, अडकत नाही ब्लड व्हेसल्स मध्ये. सो नॉर्मली ही कंडिशन असते. पण ह्या पॉइंट म्युटेशनमुळे, या एका पॉइंट म्युटेशनमुळे आरबीसी या सिकल शेप होतात. या कशा होतात, सिकल शेप होतात. या सिकल शेप झाल्यामुळे सरफेस एरिया कमी होतो. सरफेस एरिया कमी तर हिमोग्लोबिन त्याच्यात कमी असणार. हिमोग्लोबिन कमी तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कशी होणार, कमी होणार. किती इफेक्ट बघितले आपण, आरबीसी सिकल शेप 1, त्याच्यामुळे काय होणार, लो ऑक्सिजन कॅरिंग कंडिशन, सरफेस एरिया कमी होणार आहे, ठीक आहे ना. सो ऑक्सिजन कमी कॅरी होतो. नेक्स्ट काय होतं, त्यांच्यामध्ये जे आपले स्मॉल ब्लड व्हेसल्स असतात, जे आपले स्मॉल कॅपिलरीज असतात, त्यांच्यामध्ये ह्या स्टक होत जातात, कारण ह्या बायकॉन्केव्ह शेप सारख्या फ्लेक्झिबल नसतात. सो इथे त्या काय होतात, साठत जातात. इथे त्या क्लॉट तयार करतात. ते काय करतात, क्लॉट फॉर्मेशन करतात. यालाच आपण म्हणतो सिकलिंग रिएक्शन. यालाच आपण काय म्हणतो, सिकलिंग रिएक्शन. ऑब्विसली ब्लड व्हेसल मध्ये जो क्लॉट तयार झालाय तर आपलं इम्युन सिस्टीम काय करेल की त्याला काढायचा प्रयत्न करेल, त्याला डिस्ट्रक्ट करायचा प्रयत्न करेल. सो तिथे आपल्या इम्युन सेल्स येतात आणि त्याला डिस्ट्रक्ट करतात. सो ह्या आरबीसी पण डिस्ट्रक्ट होऊन जातात. ह्या आरबीसी डिस्ट्रक्ट झाल्यामुळे ह्या काही थोडाफार ज्या काही ऑक्सिजन कॅरी करत होत्या ती कंडिशन अजून लोअर होणार आणि इट रिझल्ट्स इनटू अॅनिमिया. इट रिझल्ट्स इनटू व्हॉट, अॅनिमिया. सो बिकॉज ऑफ वन चेंज, that is due to again somehow it is genes are responsible for this. So because of this single change, because of the single point mutation in the gene change, there are number of changes, there are number of effects. So this is nothing but the example of pleiotropic. One gene responsible for so many effects, isn't it? आता इथे सिकल शेप का होतो, बिकॉज देयर इज नो फॉर्मेशन ऑफ स्पिरिडिन. स्पिरिडिनचं प्रोटीन फॉर्मेशन होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा शेप पण चेंज होतो. आणि ह्या कंडिशन मध्ये इट रिझल्ट्स इनटू सिकल सेल अॅनिमिया. इफ देयर इज HbA then it is the normal condition. If there is HbA then it is known as carrier. If there is HbS, if both genes are of sickle, means both of S, if both are responsible for this kind of the change, then that person going to die, ठीक है ना. But if this is its situation, heterozygous situation will be there, then it is carrier one, ठीक है ना. त्यांची कॅपॅसिटी कमी असते, जे काही एक्सरसाइज रिलेटेड असतात जॉब्स ते तितके इफेक्टिव्हली नाही करू शकत जितकं आपण करू शकतो, isn't it? So this is nothing but one of the example of sickle cell anemia. And last is epistasis. Epi means to stop. Epistasis means what? To stop, थांबवणं, रोखणं. One gene suppress the expression of other gene. एक जीन काय करणार आहे, दुसऱ्याचं एक्सप्रेशन
सप्रेस करणार आहे. मी असेल तिथे तर मीच बोलेल, तुम्ही बोलणार नाही. दॅट इज नथिंग बट दिस, दॅट इज वन जीन सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन. ठीक आहे ना. इफ मॉनिटर इज देअर इन द क्लास, ओनली मॉनिटर गोइंग टू हँडल होल क्लास, बाकी कोणी बोलायचंच नाही. सो ओनली मॉनिटर गोइंग टू एक्सप्रेस, आणि तो बाकीच्यांना काय करणार, शांत बसवणार आहे, म्हणजेच काय करणार, दाबणार आहे, म्हणजेच काय करणार, सप्रेस करणार आहे. ठीक आहे ना. सो अदर जीन गेट द सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ वन जीन. सो द जीन विच गेट एक्सप्रेस इट इज नोन ॲज इपिस्टॅटिक. जो जीन स्वतःला एक्सप्रेस करणार आहे त्याला आपण काय म्हणणार, इपिस्टॅटिक. अँड द वन विच इज गेट सप्रेस इट इज नोन ॲज हायपोस्टॅटिक. ठीक आहे ना. हायपोस्टॅटिक म्हणजे काय, जो सप्रेस होऊन जाणार आहे दुसऱ्याच्या प्रेझेन्स मध्ये. सो इपिस्टॅटिक मध्ये दोन टाइप आहेत, डॉमिनंट इपिस्टॅसिस अँड रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. डॉमिनंटचा अर्थ, सपोज आपण एक्झाम्पल घेतलं की येस जीन ए इज इपिस्टॅटिक वन, मीन्स इट गोइंग टू एक्सप्रेस अँड इट डज नॉट अलाउ जीन बी टू एक्सप्रेस. सो जीन बी काय झाला, हायपोस्टॅटिक झाला. जीन बी एक्सप्रेस होणार नाहीये जर तिथे ए प्रेझेंट असेल तर. ठीक आहे ना. सो पण ए च्या कंडिशन काय, पॉसिबल कंडिशन काय आहे, कॅपिटल ए, कॅपिटल ए, स्मॉल ए आणि स्मॉल ए, या पॉसिबिलिटीज आहेत, इजंट इट. सो इथे काय पॉसिबिलिटीज आहे, कॅपिटल बी बी, कॅपिटल बी, स्मॉल बी आणि स्मॉल बी बी. ठीक आहे ना. सो आता डॉमिनंट इपिस्टॅसिस आणि रिसेसिव्ह इपिस्टॅसिस असे दोन याच्यामध्ये टाइप्स आहेत. डॉमिनंटचा मिनिंगच लक्षात येतो आपल्याला. इथे कोण एक्सप्रेस होणार, डॉमिनंट. इथे पण कोण एक्सप्रेस होणार, डॉमिनंट. सो इफ ह्या दोन सिच्युएशन असतील तर जीन बी एक्सप्रेस होणार नाही, फक्त जीन एच एक्सप्रेस होईल. याला तुम्ही काय म्हणाल, डॉमिनंट इपिस्टॅसिस. आणि जर ही सिच्युएशन असेल, इफ दिस सिच्युएशन इज देअर, दॅट इज स्मॉल ए, मीन्स इन द प्रेझेन्स ऑफ स्मॉल ए जर जीन बी एक्सप्रेस होत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार, रिसेसिव्ह इपिस्टॅसिस, इजंट इट. So this is nothing but the situation. So this gene is epistatic. If this gene is present, it does not allow expression of this. So this gene become hypostatic. हा प्रेझेंट असल्यानंतर हा याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. सो याला आपण काय म्हणणार, हायपोस्टॅटिक. किंवा हा एक्सप्रेस होऊ देणार नाही, याला आपण काय म्हणणार, हायपोस्टॅटिक. सो आपण पहिले बघू रिसेसिव्ह इपिस्टॅसिस. आता रिसेसिव्ह म्हटलं लगेच लक्षात आलं पाहिजे, जेव्हा होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल तेव्हा दुसरा जीन एक्सप्रेस होऊ शकणार नाही. सो मास्क एक्सप्रेशन ऑफ अदर जीन ओनली इन रिसेसिव्ह कंडिशन. सो होमोझायगस कंडिशन असल्यावरच रिसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस होतो. सो इथे आपण एक्झाम्पल घेणार आहे, कोट कलर इन डॉग्स, दॅट इज लॅब्राडॉर. सो जीन ए इज इपिस्टॅटिक. आपण बघतो ना व्हरायटी ऑफ लॅब्राडॉर्स, ब्लॅक बघतो आपण, ब्राऊन बघतो आणि गोल्डन कलर असतो, येलोइश कलर असतो. सो दॅट येलो कलर इज ड्यू टू व्हॉट, दॅट येलो कलर इज ड्यू टू इपिस्टॅसिस. ठीक आहे ना. सो व्हेन देयर इज स्मॉल ए, there is expression of golden color, but if there is no small a, then this one going to express. ठीक आहे ना. एक्झाम्पल, सपोज वी क्रॉस ब्लॅक विथ गोल्डन. इथे काय दिसतंय, रिसेसिव्ह. सो ऑब्विसली तो काय असणार आहे, गोल्डन, कारण इपिस्टॅसिस दिसणार आहे इथे. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ F1 जनरेशन. F1 मध्ये कोण एक्सप्रेस होणार, स्मॉल ए आहे का इथे, इथे रिसेसिव्ह कंडिशन आहे का, नाही. मग ऑब्विसली कोण एक्सप्रेस होणार, बी, जो आपला लॉ ऑफ डॉमिनन्स चालतो ना तोच. ठीक आहे ना. आपल्या लक्षात काय ठेवायचं, फक्त जेव्हा स्मॉल ए असेल तेव्हा गोल्डन एक्सप्रेस होणार आहे. सो आपण सेल्फिंग केलं, सेल्फिंग केल्यावर आपल्याला रिझल्ट मिळाले 9 ब्लॅक, 3 ब्राऊन, ज्या नॉर्मल कंडिशन आहे. नॉर्मल आपल्याला कुठल्या ब्रेड दिसतात, ब्लॅक आणि ब्राऊन. ठीक आहे ना. पण जर तिथे रिसेसिव्ह कंडिशन आली, सी दिस, स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल ए. आता आपण रिसेसिव्ह इपिस्टॅसिस बघतो. इपिस्टॅसिस मीन्स टू स्टॉप. रिसेसिव्ह म्हणजे रिसेसिव्ह कंडिशन असली तर तो दुसऱ्या जीनला स्टॉप करणार आहे. सो आता ह्या चारही ठिकाणी, ऑल दी 4, इथे काय दिसतंय आपल्याला, रिसेसिव्ह कंडिशन. म्हणून काय होणार आहे, तो स्वतः एक्सप्रेस होईल. तो बी ला एक्सप्रेस होऊ देईल का, नाही. सो बी डज नॉट गोइंग टू एक्सप्रेस. नाउ देयर इज फॉर्मेशन ऑफ गोल्डन कलर. म्हणून आउट ऑफ 16, 4 जे असतील ते कसे असतील, गोल्डन. 4 कसे असतील, गोल्डन. सो दिस 4 आर गोल्डन. सो रेशो काय येतोय, 9:3:4.
Why these 4 are yellow? Because of the epistasis. Understand this? Normally आपण जे क्रॉसेस बघितले, जे मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये आपण जे क्रॉसेस बघितले मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये, तिथे आपल्याला असं काही दिसलं नव्हतं. ठीक आहे ना? कारण आपण एक जीन एक कॅरेक्टर कन्सिडर करत होतो. इथे काय आहे? इथे कंडिशन वेगळी आहे. एका जीनच्या प्रेझेन्समुळे दुसरा काय होणार आहे? सप्रेस होणार आहे. वन जीन गोइंग टू सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर जीन. अंडरस्टँड दिस? म्हणजे मी जर असेल तर मीच एक्सप्रेस होणार, बाकीच्यांनी एक्सप्रेस व्हायचं नाही. आता आपण रिसेसिव्ह एपिस्टॅसिस बघितलं. रिसेसिव्ह एपिस्टॅसिस म्हणजे आता हा रिसेसिव्ह कंडिशन मध्ये आहे, त्याच्यामुळे हाच एक्सप्रेस होणार. पण तो जर रिसेसिव्ह नसेल तर मग त्याला काही घेणं देणं नाही, बी एक्सप्रेस होईल. मग कॅपिटल बीबी असेल तर ब्लॅक दिसेल, स्मॉल बीबी असेल तर ब्राऊन दिसेल. अंडरस्टँड दिस? सो दिस इज नथिंग बट रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. 9:3:4. नेक्स्ट इज डॉमिनंट एपिस्टॅसिस. सो ऑब्वियस आहे, जेव्हा डॉमिनंट कंडिशन असेल ती होमोझायगस असू शकते किंवा ती हेट्रोझायगस असू शकते. सो हियर वी आर गोइंग टू कन्सिडर अबाउट कुकुरबिटा पेपो, समर स्क्वॅश. ठीक आहे ना? मास्क एक्सप्रेशन ऑफ अदर जीन ओनली इन डॉमिनंट कंडिशन. So only when there is dominant condition, then and then there is suppression of this gene. Okay, so here we are going to consider the example of cucurbita pepo, that is summer squash. Generally color is to yellow and green. So gene Y control karto color, that is yellow and green. But now gene W is there, which is epistatic one. Means whenever W is there, capital W or capital W small w, if they are present, they are not allow Y to express. ठीक आहे ना? हे जर प्रेझेंट असतील तर ते Y ला एक्सप्रेस होऊ देणार नाही. व्हेरी सिंपल. परत क्रॉस करून बघायचा. सो व्हाईट क्रॉस विथ ग्रीन. सो ऑल आर व्हाईट. ठीक आहे ना? इथे कॅपिटल डब्ल्यू आहे म्हणून येलोही दिसणार नाही आणि ग्रीनही दिसणार नाही. इथे काय दिसेल आपल्याला? व्हाईट. दो कॅपिटल वाय इज प्रेझेंट. ठीक आहे ना? पण आपल्याला व्हरायटी कशी दिसणार? व्हाईट. इथे पण सगळे फ्रूट कसे दिसतील? व्हाईट. का? बिकॉज कॅपिटल डब्ल्यू इज प्रेझेंट. आताच आपण बघितलं की जर डब्ल्यू प्रेझेंट असेल, कॅपिटल डब्ल्यू किंवा कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असेल तर तोच एक्सप्रेस होणार. तो Y ला एक्सप्रेस होऊ देणार नाही, बिकॉज Y इज द हायपोस्टॅटिक वन अँड W इज द एपिस्टॅटिक वन. So here we can see, here also there is presence of y, but इथे कॅपिटल W असल्यामुळे तोच एक्सप्रेस झाला, त्याने Y ला एक्सप्रेस होऊ दिलं का? नाही. सो इथे व्हाईट फ्रूट होते. इथे पण F1 जनरेशन मध्ये जेवढे फ्रुट्स मिळाले सगळे कसे होते? व्हाईट होते. सो अगेन व्हाईट क्रॉस विथ व्हाईट सेल्फिंग ऍज युजल आपली प्रोसिजर जी आहे तीच फॉलो केली आपण. व्हॉट इज द रिझल्ट? आउट ऑफ 16, 12 आर व्हाईट, 3 are yellow and only 1 is green. See here, capital WW, again white as express honar, capital, 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 capital. Here you can see capital. Here also heterozygous condition, but W going to express because it is dominant one. So 12 out of 16 are white and only 3 are yellow. कारण आता इथे रिसेसिव्ह कंडिशन आलेली. रिसेसिव्ह कंडिशन आल्यामुळे काय झालं? आपण डॉमिनंट एपिस्टॅसिस बघतोय. सो आता तो Y ला अलाउ करेल एक्सप्रेशन द्यायला. सो कॅपिटल Y काय दाखवेल? येलो. स्मॉल y काय दाखवेल? ग्रीन. सो रेशो काय झालाय? 12:3:1. रिसेसिव्ह एपिस्टॅसिस मध्ये रेशो काय मिळाला आपल्याला? 9:3:4. समजतं डिफरन्स डॉमिनंट एपिस्टॅसिस आणि रिसेसिव्ह एपिस्टॅसिस? डॉमिनंट एपिस्टॅसिस मध्ये 12 व्हाईट आले बिकॉज ऑफ द डॉमिनंट कॅरेक्टर. Recessive मध्ये 4 golden आले because of the recessive epistasis. So epistasis is nothing but what? One gene going to suppress the expression of other gene. So epistatic gene is the one which going to express and hypostatic is one which going to hidden or get suppressed or get masked. Understand this? So now it is quiz time. Do you understand the whole lecture? जरा मी क्विक रिव्हिजन टाइपच घेतलेला आहे बिकॉज आपण ऑलरेडी हे खूप डिटेल मध्ये प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. ब्लॅकबोर्ड वरती मी तुम्हाला प्रॉपरली शिकवलेलं आहे. प्रत्येक क्रॉस कसा करायचा आहे, कसं आपण एपिस्टॅसिस समजून घेतलेलं आहे. सो सगळ्या कन्सेप्ट आपण प्रॉपर शिकलेलो आहे. म्हणून हे थोडंसं क्विक रिव्हिजन घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला एक परत डायग्रामॅटिक इमेजेस फॉर्म मध्ये तुमचं जे काही अडलेलं असेल, जे काही तुम्हाला क्लिअर नसेल ते परत एकदा क्लिअर व्हावं म्हणून मी हे प्रेझेंटेशन बनवलं होतं. सोबतच कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला कळावं म्हणून हे स्लाइड्स मी बनवलेलं होतं. ठीक आहे ना? सो तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल. ठीक आहे? सो क्वेश्चन इज मॅच द टर्म इन कॉलम 1
with their description in column 2 and choose the correct option. ठीक है ना? So dominance. So first we are going to read about column 2. ठीक है? Many genes, single character. काय असतं हे? Yes, it is polygenic inheritance. In a heterozygous organism, only one allele expresses itself. एकच allele express करतोय म्हणजेच dominant character means it is dominance. In a heterozygous organism, both alleles express themselves fully. दोघंच्या दोघं एक्सप्रेस होणार आहे, कोणीच मागे राहणार नाही. सो इट इज कोडॉमिनन्स. सिंगल जीन, मेनी कॅरेक्टर, इट इज प्लिओट्रॉपी. किती इझी बघितलं, नीट 2016 ला विचारलेलं होतं. सो कन्सेप्ट क्लिअर असली तर तुम्ही कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर हे देऊ शकता. ठीक आहे ना? इन लॅब्राडोर रिट्रायव्हर्स, आत्ताच आपण बघितलं लॅब्राडोर. इट इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट? इज द एक्झाम्पल ऑफ recessive epistasis. It is recessive epistasis. RE, that is nothing but recessive epistasis. पहिले लक्षात यायला पाहिजे. The allele for black is dominant over brown. हे आपल्याला माहिती आहे. So gene going to control them. However, if lab has 2 copies of the recessive allele for a pigment depositing gene, it can only have yellow coat color if they are in recessive form. Now here E is epistatic 1 and B is hypostatic 1. In a cross of 2 doubly heterozygous black, आपण ऑलरेडी केलंय लॅब्स मधला. ठीक आहे ना? दिस क्रॉस आपण A घेतला तर ते B आणि E घेतलं. What fraction of next generation would one accept to be yellow? So how many yellow will be there? आपल्याला रेशो माहितीच आहे, आपण बोलला 9:2, 3:2, 4. 9 are black, 3 are brown, and 4 are yellow, isn't it? So it is 4 by, here we come back, it is 4 by 16. So 4 by 16 is nothing but 1 by 4. What is the answer? Answer is yes. So if you directly remember that if it is given about recessive, and if you know that recessive epistasis having the kind of the ratio that is 9:3, 3:4, so immediately you can answer this, that is it is 1 by 4, because possible offsprings in this such kind of the cross are 16. So possible combination of 16, out of 16 4 are yellow because we know already the ratio. So cross draw करत बसायची, पुढे स्क्वेअर ड्रॉ करायची काहीच गरज नाही. If you remember, once you remember the concept and once you remember the what is the ratio. ठीक है ना? So 9:3, 3:4, 4 by 16 is nothing but 1 by 4. A pleiotropic gene is a, pleiotropy means what? Pleiotropy means one gene gives many characters. Is expressed only in primitive plants. Is a gene evolved during Pliocene. Control a trait only in combination with another gene. Control multiple traits in an individual. Multiple traits. Isn't it? Very simple. Inheritance of skin color in humans is the example of, it is the example of polygenic inheritance. So this is what for today. So hope you like this lecture. एक kind of quick revision केलेली, half of the chapter. ठीक आहे ना? सो नीटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ऑलरेडी आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे, पण परत एकदा स्लाइड्सच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्लेन केले आहे. आणि सो दॅट तुम्हाला नीटचे क्वेश्चन कसे असतात याची आयडिया यावी म्हणून मी प्रेझेंटेशन तुमच्यासाठी बनवलेलं आहे. लॉकडाऊन चालू आहे आणि घरी बसूनच काम चालू आहे. सो वर्क फ्रॉम होम आहे सध्या आणि असलेल्या लिमिटेड फॅसिलिटीजमध्ये तुमच्यासाठी मी लेक्चर घेऊन येते आहे. सो होप तुम्हाला आवडलं असेलच. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. कीप गोईंग, कीप ग्रोईंग गाईज. मेंडल हे तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत की तुम्ही तुमची नीटची एक्झाम नक्कीच चांगल्या मार्काने क्वालिफाय करा. ठीक आहे? सो आता आपण इथेच थांबू. बाय बाय. स्टे सेफ, स्टे ॲट होम, एन्जॉय लॉकडाऊन अँड ऑल्सो प्रिपेअर फॉर युअर करियर. ठीक आहे ना? बाय बाय.